नमस्कार. येथे उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्योतिर्विद, अधिक महिन्यानिमित्त होणाऱ्या व्याख्यानमालेचे हे चौथे पुष्प माननीय श्री जितेंद्र वझे यांच्या हस्ते गुंफले जाणार आहे. यांचा परिचय खूप मोठा आणि अतिशय दर्जेदार आहे. सरांचं एज्युकेशन म्हणजे अतिशय उच्च आहे, पण त्यातही त्यांनी ज्योतिष सुद्धा त्या दर्जाने त्यांनी आत्मसात केलाय. तर एज्युकेशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, अमेरिकन सोसायटी ऑफ क्वालिटी, ASO, सर्टिफाईड क्वालिटी इंजिनियर, MBA in construction and project management, certified property valuer, lead auditor for ISO 9000, ISO 14,000 and 18,000. Astrology education 30 years experience. Vedic Parashari Jyotish Visharad and Jyotish Pandit, KP Jyotish Ratna and KP Horari Prashna Jyotish Tadnya, KP Kaspal Interlick Jyotish Tadnya, certified advanced Paira Vastu, expert remedies Vedic Vastu Visharad Ramal Shastri, Hasta Samudrik Visharad, Pendulum and L. Rod Dowser Ratna Visharad, Tarot card reader, Gemini Jyotish expert, Pranic and crystal healing, अंकशास्त्र विशारद, भृगुनंदी नाडी अभ्यासक, मोबाईल न्यूमरॉलॉजी, लाल किताब बेसिक आणि लाल किताब ऍडव्हान्स एक्सपर्ट. तसेच सरांना अनेक पारितोषिक मिळाले. त्यातलं म्हणजे वाखाणण्यासारखं म्हणजे मागच्या ह्याच्यातच काही महिन्यापूर्वी झालेलं लास्ट अवॉर्ड त्यांना मिळालेलं ते महर्षी पुरस्कार हा सर्वात मला वाटतं मोठा सन्माननीय पुरस्कार त्यांना मिळालाय. तर मिस्टर आदिनाथ साळवी यांचं जे अधिवेशन झालं होतं तर त्यात हा त्यांना मिळालेला आहे. तर आणि आज सर जेमिनी आरूढ लग्न हा त्यांचा सब्जेक्ट आहे. सरांना कुठलाही विषय दिला तरी ते अतिशय सुंदर तऱ्हेने ते रंगवून अभ्यास पूर्ण तऱ्हेने सांगतात. हे त्यांचं खूप वैशिष्ट्य आहे. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. थँक्यू मॅडम. सर्वप्रथम सगळ्या महिला ज्योतिर्विद घाणेकर सर यांना माझा नमस्कार. त्यांनी मला ही संधी दिली आणि या सेवेचा मला लाभ दिला, कारण हे मलमासाची सेवा आहे, ही विष्णूची सेवा आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आणि मी माझ्या गुरूंना प्रमाण करून माझं वक्तव्य चालू करतो. ओम गुरुवे नमः. असतो मा सत्यम होतम सोम ज्योतिर्गम मृत्युर्मा अमृतम गय. आज आपण आरूढ लग्नाविषयी बोलणार आहे. आता आरूढ लग्नाची हिस्ट्री एक अशी आहे, म्हणजे कपिल मुनी माहितीये तुम्हाला, सांख्य योग, न्याय योग त्यांनी दिला आपल्याला, न्यायशास्त्र. त्याला बिंब प्रतिबिंब सिद्धांत होतात. त्याच्यात काय होतं, सूर्य पाण्यात पडतो आणि त्याचं प्रतिबिंब भिंतीवर उमटतं. तर आपल्याला काय वाटतं की सूर्य पाण्यात आहे आणि त्याचं प्रतिबिंब पडतं, ऍक्च्युली सूर्य ढगात असतो. तर हे आरूढ लग्न अशा प्रकारचं आहे. दॅट इज युअर परसिव्ड इमेज इन सोसायटी. तुम्ही काय आहात त्याच्यातलं 50% ऍक्च्युली ट्रूथ असतं. त्यामुळे आपण नेहमी बघताना, आता असं काय होतं, ते भिंतीवर प्रकाश पडल्यावर तो धुंदलेला होता आणि थोडं पाणी हल्लं की तो सूर्य असा भिंतीवर हलतो आणि आपल्याला वाटतं सूर्य हलतोय. ऍक्च्युली तसं नसतं. दॅट इज फ्लिकरिंग इमेज ऑफ द सन. पण त्यामुळे आपल्याला असं फिलिंग होतं की सनच हलतोय. शंकराचार्यांनी पण त्यांच्या सुरुवातीच्याच भाष्यात असं लिहिलं होतं की डार्क नाईट मध्ये, म्हणजे रात्री आपण कधी असा स्नेक पाहिला, म्हणजे असं त्यांना रोग चाललाय, असं कुठेतरी रोग पडलाय, तर आपल्याला वाटतं तो स्नेक आहे आणि आपण घाबरतो. ऍक्च्युली तो सकाळी दिवसाच्या उजेड्यात नंतर कळतं की तो साधी दोरी होती ती. तर असं हे आरूढ लग्न आहे. दॅट इज अ माया ऍक्च्युली. आणि त्या प्रत्येक जण आपली ब्रँड इमेज बिल्ड करण्याकरता तत्पर असतो. आपली सोशल इमेज कशी होईल हे सगळं आरूढ लग्नातनं कळतं आपल्याला. हाऊ पीपल परसिव्ह यू.
कळलं का? म्हणजे मी इंजिनियर आहे, पण पीपल मला काय म्हणतात, मी खरंच इंजिनियर आहे का, हे त्याच्यावरनं कळतं. कळलं का? आरूढ लग्न. नंतर आता फोर्थ, फ्रॉम बर्थ, म्हणजे आता आपण नेहमी म्हणतो की जन्मापासून आपण आपली इमेज बिल्डिंग कडेच असतं. आता आपण लहानपणी शिक्षकांच्या पुढे येतो, तर नेहमी असं बघतो की आपल्याला कोणी ओरडत नाहीत ना, सर आले की लगेच असं आपण आवरून बसतो, मी करतोय अभ्यास असं दाखवतो. दॅट इज ऍक्च्युली स्टार्ट ऑफ अवर बिल्डिंग इमेज. कळलं का? आपण मोठे होतो तेव्हा आपण मित्रांच्यात आपल्याला खेळायला घेतील म्हणून आपण चांगले संबंध ठेवायचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा अजून मोठे होतो तेव्हा आपल्या पार्टनर्स, म्हणजे एखादी लवर असेल तिच्या बरोबर आपली इमेज कशी चांगली राहिला पाहिजे. ऑफिसात गेलो की बॉस आपल्याला चांगला म्हणतो, बॉस आला की लगेच आपण आपलं लॅपटॉपवर असं लगेच चालू करतो काम करायला. दॅट इज युअर आरोड लग्न, हाऊ यू डू इट. कळलं? नंतर आता सगळे लीडर्स बघा, सगळे ऍक्टर्स बघा, सगळे स्पोर्ट्समन बघा, बिझनेसमन बघा, ऑल आर किपिंग देअर PR एजन्सीज. म्हणजे आपला पर्सनल रेप्युटेशन जपण्यासाठी ते PR एजन्सीची नेमणूक करतात. कारण का त्यांची इमेज खाली पडली तर लगेच त्यांचं मार्केटमध्ये नाव कमी होऊ शकतं. साधं बघा ना, आता किती वडाफोन त्यांचे, नंतर बाकीचे सगळे त्यांच्या ऍडव्हर्टाईज मध्येच जास्त गुंततात. सगळे नवीन नवीन होत आहेत, त्याची ऍडव्हर्टायझिंग जास्त असते. कारण त्यांचा सक्सेस आहे ना, त्या सगळ्या इमेजिंग आणि ब्रँडिंगवर असतं, आणि त्याच्यातूनच त्यांना पैसा मिळतो. त्यामुळे कलियुगात राहायचं असेल तर आपलं आरोड जपलं पाहिजे प्रत्येकाने. आणि वन सिंगल मिस्टेक ऑर गुड डीड कॅन हॅम्पर ऑर बूस्ट देअर इमेज. म्हणजे एखादं चांगलं काम केलं तर ती एकदम इमेज तुमची बिल्ड होते, आणि एखादं जर का वाईट काम केलं तर तुमची ती इमेज खाली जाते. आता आरूढ हे कसं पडतात, तर आता आरूढची मी एक छोटी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. कोणत्याही घराचा स्वामी त्या घरापासून जितक्या अंतरावर पडलं तेवढेच अंतर, तेवढ्याच म्हणजे घर आपण पुढे गेलो की ती जी संख्या येते त्याला आरूढ म्हणतात. याला आपत एकच, म्हणजे आता माझा लग्नेश जर का सेकंड हाऊस मध्ये, तर आता 1 पासून 2 म्हणजे एक घर आपण पुढे जायचं, म्हणजे लग्नेश सेकंड हाऊस मध्ये असलं की थर्ड हाऊस मध्ये आरुडी. कळलं? लग्नेश पंचमात असेल तर तिथून 5 घर अजून पुढायचं, आरुड 9 असताना त्याचं. हे प्रत्येकाचं असतं. आता तुम्ही बघा, त्याच्यात एक अपवाद दिलाय. त्याच्यात जेमिनीमध्ये सूत्रांमध्ये काय म्हणले, स्वस्ते दाराहा आणि सुतस्ते जन्मा. हे सूत्र आहेत नाही सगळी. त्याचा एक मी हिस्ट्री सांगतो. जेमिनी ऋषींनी टोटल 986 सूत्र लिहिलेली आहेत. त्याचे 8 खंड होते. त्यातले 4च खंड आता अस्तित्वात आहे. त्याच्यातलंही जास्त भाष्य पहिल्या 2 खंडांचंच आहे. बाकीच्या खंडांचं एवढं अजून अवेलेबल नाही. म्हणजे आपल्याला जे काही आहे ज्ञान त्याच्यात आता आपल्यालाच रिसर्च करून पुढे जायचं, आणि नेहमी इव्हॉल्युशन करायचं असतं आपण ज्योतिषात. तर मी नेहमी असं प्रयत्न करतो की माझ्या अभ्यासात मी अजून काय बघीन याच्यात. तर माझे काही काही पुढे मी सांगेन की मला जे दिसलेले, माझ्या अनुभवाला आलेले, मग ते ठोकताळे आणि नियम प्रत्येक कुंडलीला बऱ्याचदा बसतात. ते तुम्ही करून बघा, ते मी सांगेन. तर आणि ज्योतिष हे नेहमी इव्हॉल्व झालं पाहिजे, कारण स्थल काल परिस्थितीनुसार आपण हे निर्णय घेत असतो. आता नुसतं आपण म्हणतो ना, पती मानती योग मंगळ सातव्यात, त्या हांती नाही होत, कधी कधी डिव्होर्स होऊ शकतो. त्या काळी कसं बऱ्याच काही गोष्टी होत्या ना, मेडिकल प्रोग्रेस नव्हती. तर अशा गोष्टी आपण आरोडवरनं समजतं की तुमचं काय आहे, तुमचं काय कॅपॅसिटी आहे, तुम्ही काय करू शकता. त्याच्यात फेलिफिक ग्रह असतील तर आपल्याला काय म्हणजे त्याचा लाभ होईल, मॅलेफिक असतील तर काय त्याचा दुष्परिणाम होईल, सगळं आरूढवरनं कळतं. याला अपवाद एकच आहे, स्वस्थे दारा आहे, कटपाय आदी वर्गांवर नाही. आता दारा हा, आता कटपाय आदीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर क ख ग घ न असे सगळे हे वर्ग आहेत. च छ ज झ न. कळलं का? असे 9 आकडे आहेत. त्याला पहिल्याला क, ख ला 2, ग ला 3, असं हे झाले. हा क वर्ग झाला. नंतर ट वर्ग, ट ट ट ड न त त द द न. नंतर प वर्ग, प फ ब ब म, य र ल व, श श स ह, असे सगळे कटपय आधी आपण म्हणतो. क ट प य असे 4 वर्ग आहेत. त्या 4 वर्गानं त्याचे नंबर दिलेत. आता दारा हा म्हणजे याच्यात आपण काय घेतो, पहिला जो, आता बघा आपण दारा हा म्हणले तर र जो असतो ना, आता य आणि र म्हणजे शेवटचा जो शब्द आहे तो आधी लिहायचा, त्याचा नंबर आधी लिहायचा. य मध्ये आता य र ल व असा तो वर्ग आहे एक, तर त्याच्यात य पहिला नंबर, र दुसरा. आता दारामधला र जो आहे ना तो पहिले लिहायचा, आणि त्याच्यानंतर तो दुसरा जो आहे तो 8 नंबर येतो द चा. बघा ना तुम्ही, च ट ठ ड ढ ण त थ द, आठवाला. तर त्याच्या 28 बेरीज झाली. त्याला 12चे मल्टिपल म्हणजे किती, 24 कमी होतील, म्हणजे बरोबर 4थ्या स्थानाबद्दल बोलतात. म्हणजे आरूढ लग्न जर का 4थ्या स्थानात असेल
तर म्हणजे सॉरी, आपला लग्नेश जर का चौथ्या स्थानात असेल तर आरूढ लग्न नेहमी चौथ्या स्थानातच येत, असा त्याचा नियम आहे. आणि आरूढ लग्नाचा आता दुसरा श्लोक काय त्यांचा, सुतस्थे जन्महा. आता जन्महाचं जर का तुम्ही घेतला तर त्या ज अक्षर आहे च छ ज, तो 8 नंबर आहे, सॉरी तो 5 नंबर आहे. आणि मचा जो अक्षर आहे ते 8 नंबर आहे. 58 मधनं 12चे मल्टिपल 48 कमी होतात. 12 48, त्याच्या पुढे 12 जाऊ शकत नाही आपला, कारण 58 नंबर आहे त्याच्यातला. जर का वजाबाकी केली 58 - 48, तर 10व्या स्थानाबद्दल हा बोलतोय. म्हणजे प्रत्येक सूत्र बघताना आपल्याला कटपयादी वर्ग इथे लावायला लागतात. तर सुतस्थे जन्म म्हणजे 10व्या स्थानाबद्दल हे बोलतायत. म्हणजे थोडक्यात काय, आरूढ लग्न जर का तुमचं पहिल्या स्थानात किंवा सप्तम स्थानात, सुतस्थ म्हणजे सुतपुत्र, आपण D7 चार्ट बघतो बघा. सुतस्थ म्हणजे काय, पुत्र. तर सुतस्थेला आपण D7 चार्ट पराशरीमध्ये बघतो. म्हणजे 7व्या स्थानात आणि पहिल्या स्थानात सुतस्थे जन्म हा म्हणजे पहिल्या स्थानात कधीही आरूढ येऊ शकत नाही आणि 7व्यातही येऊ शकत नाही. म्हणजे त्याचं आरूढ कुठे येतं, चतुर्थ स्थानात. चतुर्थ आणि दशम, दशम आपण स्टेटसला म्हणतो आणि चतुर्थ सिंहासन. म्हणून चतुर्थ आणि दशमात, कारण आरूढ म्हणजे पहिलं स्थान आणि 7वं स्थान. मी आता तुमच्या समोर आहे, तुम्ही माझ्या समोर आहे. याच्यात काय आहे, याच्यात प्रतिबिंब हा प्रकारच नाही. आपण समोरासमोर एकमेकांना बघतो, त्यामुळे तिथं आरूढ कधी येत नाही. फर्स्ट 7 स्थानांना आरूढ नसतं, कारण ते सत्यपीठ आहे. तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतोय, समोरासमोर आहे. कळलं का? तर त्यामुळे त्याच्यापासून बघायचं तर 10वं स्थान बघायचं. जर का लग्नेश लग्नात असेल तर तिथं 10वं स्थान आरूढ येईल. लग्नेश सप्तमात असेल तर परत सप्तमातनं लग्नात जातं, लग्नात येत नाही, तिथून 10 म्हणजे परत दशमात आरूढ येत. तर एवढं सिंपल आहे. हे 2 अपवाद जर का लक्षात ठेवले तर बाकीच्या ठिकाणी आरूढ येतातच. पण तुम्ही माझ्या रिसर्च प्रमाणे मी बघितलं की आरूढ लग्न हे कधीच तुमच्या 12व्या स्थानात, दुसऱ्या स्थानात, पहिल्या स्थानात आणि 6व्या, 7व्या आणि 8व्या म्हणजे पत्रिकेतल्या 6 स्थानात कधीच येत नाही. हा रूल लावला. काही ऍस्ट्रॉलॉजर्स केंद्र वगैरे हा रूल मानत नाहीत. पण जर का आपण सगळे टेक्स्ट वाचले सगळे, जे त्याच्यात हा रूल दिलेला आहे, पराशर ऋषींनी दिलाय आणि जैमिनी ऋषींनी पण दिला. त्यामुळे तो वापरणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण मी दोन्ही फॉलो करतो, राव सरांनाही फॉलो करतो, संजय राऊत सरांनाही फॉलो करतो. पण त्याच्याप्रमाणे संजय राऊत सर म्हणतात की हा रिप्लाय तुम्ही अप्लाय केला पाहिजे, कारण ते ऋषींनी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याला काही अपवाद नाही, ते वापरायलाच पाहिजे. आणि बऱ्याचदा तेच जास्त अनुभव आहेत. एखाद्या पत्रिकेत मला रावांचे रूल पडतो, मी पुढे अमिताभची कुंडली दाखवीन किंवा बिल गेट्सची कुंडली दाखवीन, तर अशा बऱ्याच ह्याच्यात तुम्हाला दिसेल की ते रूलही अपवाद न घेता पण चालतं. त्यामुळे आपण बघायचं दोन्हीकडनं, ह्या व्यक्तीला कुठल्या प्रोफेशन मध्ये, मग त्याला आरूढला अपवाद लावायचं की नाही हे लगेच कळतं त्याच्यावर. कळलं? नंतर आरूढ लग्नातील ग्रह तुमच्याबद्दल समाज काय म्हणतो हे दर्शवतात. मग मी म्हणतो युअर परसिव्ड इमेज इज युअर आरूढ. आरूढ ही तुमची पब्लिक इमेज आहे आणि याचं कारक चंद्र आहे. सो त्याचे मित्र तिथं चांगले पण शत्रू वाईट इमेज तयार करतात. सन, मून, ज्युपिटर हे ट्रायपॉड आहेत आपल्या सगळ्या आरूढचे. आणि त्याच्यात कसं असतं, तुमचं महादशेचा लॉर्ड आहे ना, त्याचा कारक सन आहे बरं. अंतर्दशेचा लॉर्ड आहे ना, त्याचा कारक मून आहे. आणि विच गव्हर्न्स युअर आरूढ लग्न. आणि प्रत्यंतर दशा कारक ज्युपिटर, कारण त्यावेळी आपण विवेकाने निर्णय घेतो की आता एखादी परिस्थिती आली, आपण काय आता 19 वर्षाची शनीची दशा म्हणजे सगळे पिरियड वाईटच जाते. अंतर्दशेत आरूढ लग्न कुठे बघायचं. आणि आरूढ लग्नापासून ती राशी दशा कशी, कारण इथं ग्रह दशा चालतात पराशरीमध्ये, जेमिनीमध्ये सगळ्या राशी दशा आहेत. तर त्याचप्रमाणे आपण आरूढ लग्नापासून ती राशी दशी कशी पडली आहे, 6-12 मध्ये तर नाही ना, हे सगळं बघायचं. आणि त्याच्यावरनं जातकाला सांगायचं हा जरा अंतर्दशा चेंज झाली की तो चांगलं होईल. वी आर ऍस्ट्रॉलॉजर्स, वी आर टू पुश द कस्टमर. त्याला एकच, काय रे तुझ्या आरूढ लग्नात राहू, तुझी वाट लागेल असं कधी म्हणायचं नाही. थांब, तुझ्या आरूढ लग्नाचा राहू आहे, त्याचा उपाय करू आपण, आणि तुझी ही दशा आली की सगळं चांगलं होईल. आपला हाच ऍटिट्यूड पाहिजे ते जातकाकडे बघतो. कारण तो आपल्याकडे काहीतरी मदत मागायला असतो, त्याला उगाच घाबरवून सोडायचं नाही आपण. सो ऑलवेज सी ट्रान्झिट्स ऑफ ज्युपिटर सॅटर्न फ्रॉम आंतरदशा. हे ट्रान्झिट्स पण बघायचे, गोचर पण कसे आहेत आरूढ लग्नापासून. तर त्याच्यापासून आपल्याला निर्णय घेता येतो की शनी कसा आलाय माझ्या आरूढ लग्नात, हा माझी इमेज डॅमेज तर नाही करणार. आपण नेहमी म्हणतो पराशरीमध्ये 4था-8वा शनी जरा त्रास देतो. 8वा शनी कंटक शनी, कंटक म्हणजे काट्यासारखे बोचणारे त्रास होतात 8व्या शनी. आता सिंहाच्या लोकांना होतोय थोडा त्रास, कारण का 8वा शनी आलाय चंद्रा, मिनेत सॉरी, म्हणजे सिंह राशीच्या लोकांना आणि सिंह लग्नाच्या लोकांना थोडा आता त्रास आहे 8व्या शनी. तर अशा गोष्टी असतात.
आणि धनु धनु आणि धनुच्या लग्नांना पण चौथा शनी आला, तोही जरा कटकटी. चौथा आठवा शनी जर त्रास असतो. 12वा तर नेहमी 7.5 असते, त्यामुळे 12वा पहिला आणि दुसरा ह्याच्यात 7.5 असते. त्यामुळे हे जरा शनी आले की जरा ते बघायचं की त्याच्यातनं काही त्रास नाही ना आपल्याला, कळलं. नंतर आता आरुढ म्हणजे नक्की काय, तर तुम्ही कोणाचंही व्यक्तीचं नाव घेतो आपण, तर त्याच्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये इमिजिएटली एक इमेज तयार करतो आपण. कारण का आता बघा, स्वामी विवेकानंद म्हणलं किंवा रामकृष्ण परमहंस म्हणलं, रामदास स्वामी म्हणलं, तुकाराम म्हणलं, आपल्या मनात एक योगी, एक विद्वान माणसाची प्रतिमा डोळ्यासमोर येते. त्यामुळे तुमचं लग्न खरं नाही, आरूढ काय लक्षात आलं ते. गेरुवार हे रोप बांधलेले विवेकानंदच दिसतात आपल्याला, रामदास स्वामी पण दिसतात असेच. तर असं आपल्या एक प्रत्येक माणूस आपल्या मनात इमेज करतो. कोणी आता एखादा, मी म्हणलं साधे मॅडम की लगेच मला ज्योतिष येत माहितीये, कळलं का. मधुसूदन घाणेकर इंटरनॅशनल फेमस, त्यांच्या बऱ्याच डिग्री ते लगेच कळतं समोर. तर ती ही इमेज आपल्या मनात डोळ्यात असते. तुमचं लग्न नाही ते दाखवत, आरूढ लग्न दाखवत. कारण म्हणून ते मनाचा चंद्राशी संबंध आहे, म्हणून आरूढ लग्नाचा कारक चंद्र आहे. म्हणून चंद्राचे जे मित्र ते चांगले आरूढ लग्नात, चंद्राचे जे शत्रू ते नेहमी वाईट. ह्याचं सिंपल तुम्ही लॉजिक जर का अप्लाय केलं ना, तुम्हाला लगेच कळेल की ह्या माणसाची काय पर्सनॅलिटी, याला काय होऊ शकतं किंवा काय याच्यात अडचणी येऊ शकतात, ते कशा आपण रिझॉल्व्ह करायचे. सो आरूढशी चंद्राचा संबंध असं म्हणून. आणि मनसो जातका असं म्हणलंय, तुमचं एक बहुतेक लेक्चर पण आहे कोणाचं तरी त्याच्यावर. तर ते लौकिकाला पूर्ण आपला चंद्र सपोर्ट करतो, कारण चंद्र समाज आहे. आपण मेदनीय ज्योतिषात समाजाशी चंद्राचा संबंध बघतो. त्यामुळे चंद्राचा समाजाशी संबंध असल्यामुळे आपलं पब्लिक इमेज काय आहे हे पूर्ण चंद्र ठरतो. त्यामुळे आरूढच्या कसा संबंध आहे बघा. आता फॉर एक्झाम्पल, आता ह्याच्यात बरेच कारक आहेत बरं का. म्हणजे आता तुम्ही, तुमच्यासाठी आपण पराशरीमध्ये काय म्हणतो, फिक्स कारक आहेत, स्थिर कारक म्हणतो आपण. सूर्य हा वडिलांसाठी, गुरु हा संततीसाठी आहे, चंद्र हा मातेसाठी. पण याच्यात तसं नाहीये जेमिनीमध्ये. जेमिनीमध्ये डिग्रीजवर ठरतं. आता पहिला आत्माकारक ग्रह तुमचा वेगळा असू शकेल, माझा वेगळा असू शकेल, कळलं का. माझा आता शुक्र आहे, तर तुमचा एखादा गुरु असेल बुध, सर्वात हायर डिग्रीचा प्लॅनेट बघा, तो तुमचा आत्माकारक आहे. ती तुमची मागची पास्ट पेंडिंग कर्म आहे, त्याच्यासाठी तुम्ही जन्म घेतला, हे लक्षात ठेवा. त्या त्याच्यावरनं आपल्याला कळतं की आत्माकारक कसा आहे, आणि त्याच्याशी प्रत्येक रिलेशन बघायचं. आता त्याला दुसरा अमात्यकारक. आता नेहमी राजाला एक मंत्री लागतो, राजाचा कारभार कोण चालवणार नाही, म्हणून त्याचा करिअरशी संबंध आहे. सेकंड हायर डिग्री प्लॅनेट, लगेच त्याच्या खालच्या डिग्रीचं प्लॅनेट तो अमात्य असतो. नंतर बीके असतो, भ्रातृकारक म्हणतो तो. इट इज, आता आपण 7 चरकारक होतो, ह्याच्यातही जरा वाद आहेत. काही लोक 8 चरकारक जातात, ह्याच्यात मी केंद्राव फॉलो करतो. केंद्राव म्हणतात की जर का 2 प्लॅनेट एकाच डिग्रीवर मिनिट सेकंदांपर्यंत असतील तरच राहू एक 8वा चरकारक येत, नाहीतर येत नाही. त्यामुळे 7च चरकारक धरायचं. तर त्या 7 चरकारामध्ये बीकेला पित्याचा दर्जा येईल. आपण पूर्वी म्हणायचो ना की आपले जेव्हा वडील जातात तेव्हा आपला मोठा भाऊच बीके म्हणजे थर्ड हाऊस इज भावंड. तर त्याचा कारक आपण नेहमी भावंडांना धरतो. म्हणजे त्याचा आपण पित्यासारखी मोठ्या भावाला ट्रीटमेंट देतो आपल्या भावंडा. तर त्यामुळे हा थर्ड आणि 11th आणि 9th बीके कनेक्ट आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. बीके म्हणतात, मी शॉर्ट फॉर्म केले, पहिला आत्मा म्हणून एक आहे, अमात्य म्हणून AMK, बीके थर्ड म्हणून त्याला बीके म्हणतात भातृकारक. नंतर येतो मातृकारक. तर मातृकारकचा संबंध आहे ना, हा बऱ्याचदा लँड आणि प्रॉपर्टीशी होता. तुमचा MK कसा बसला, म्हणजे 4th हायर डिग्री प्लॅनेट तुमच्या कुंडलीतलं, तर बऱ्याचदा कुंडलीत आपण बघतो की त्यांचे मातृकारक जर का 12.5 मध्ये असेल तर ते बऱ्याचदा त्रास होतात. आणि त्या दशेपासनं, राशी दशेपासनं कसं आहे, म्हणजे राशी दशेला लग्नात टाकायचं जी काय चालली आता तुमची, आणि त्याच्यापासून मातृकारक कसा बघायचं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला. आणि नेहमी बघा, आता तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो. मातृकारकची दशा चालू असेल तुमच्या, म्हणजे थोडक्यात मातृकारक ज्या राशीत बसले त्याची जर का दशा चालू आहे, ते त्याचं लग्न झालं ना, म्हणजे त्याच्या हेल्थ विषयी तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. एखाद्या वेळेस तुमचा आता कुठली दशा, राशी दशा, त्या जेहोरावरती मिळते तुमची कुठली चालली, चरदशा काढायचं त्याच्यात जेहोरावर आत्ताचा पिरियड बघा, त्याच्यात जर का जी राशी दशा असते त्याच्यातला जो कारक असतो, बीके असेल तर भावंडांना त्रास होऊ शकतो, एमके असेल तर मातृला त्रास होतो. आता माझी आई ऍडमिट आहे, माझी एमकेची कुंभेतली दशा चालते आणि माझं मातृकारक मंगळ आहे, तिथंच बसलं वृश्चिक लग्नाला, कळलं का. तर असं लगेच कळतं ना. तो आला
आणि आई आजारी पडली आणि ती आता ऍडमिट गेली 4-5 महिने केअर सेंटरमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय? त्यावेळेस त्या माणसाबद्दल तुम्हाला काहीतरी एखादी न्यूज येऊ शकते आणि ती तशीच येते. मग आता प्रत्येक स्थानाचा आरोडशी तुमच्या आरोडशी कसा संबंध आहे? माझा एक आहे म्हणजे मी स्वतः, त्याचा एमकेशी कसा संबंध आहे? तर केंद्रयोगात आहेत, म्हणजे आईचं रिलेशन छान आहे. नंतर माझा बीके कसा आहे, माझ्या भावंडांशी कसं आहे, माझा डीके कसा आहे, डीके म्हणजे ताराकार 7th हाऊसशी, आणि जीके कसा आहे. जीके पण डेंजरस आहे प्लॅनेट, सर्वात डेंजरस प्लॅनेट जीके म्हणजे 6व्या स्थानाचं. आपण रोग भाव म्हणतो त्याला, रोगपद म्हणतो याच्यात. तर तो सर्वात डेंजर. आणि पीके म्हणजे पुत्रकारक, म्हणजे आपला पीके आणि एक कसा आहे ते बघायचं. केंद्र त्रिकोणात असतील तर ओके, पराशरी नियम. आणि 6-8-12 असेल तर तेव्हा स्ट्रगल आहे त्या बाबतीत. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं आरूढ कधीच 1-2-12 6-6-7-8 मध्ये येत नाही. कारण जिथं माया आहे त्याच्या मायाच्या आसपास पण आरूढ नसतं. कळलं का? कारण का सत्यपीठ आहे ती, माया तिथं राहू शकत नाही. कारण का 12th हाऊस, फर्स्ट हाऊस, नंतर सेकंड हाऊस, त्याच्या बाजूची आहेत ना, 7व्याच्या आणि पहिल्याच्या बाजूची ही दोन, 12 आणि 2, आणि हे खालचं 7वं आणि 6वं, ही स्थानं म्हणजे सॉरी 6वं आणि 8वं स्थान हे 7व्याच्या जवळच आहे. आणि 12वं आणि दुसरं हे पहिल्याच्या जवळचं आहे. तिथं माया कधीच राहू शकत नाही. आणि राशी दृष्टी नेहमी आरूढ लग्नावर इम्पॅक्ट करते. आणि त्याच्यात एक आर्गला नावाचा कन्सेप्ट आहे. आता एक तासाच्या लेक्चरमध्ये मी नाही एवढं सांगू शकत. आर्गला म्हणजे कसं आहे, तुमच्या पत्रिकेपासनं 1-2-4, 5 आणि 8 या स्थानातले ग्रह आर्गला देतात तुमच्या लग्नाला. कुठले? मग कुठल्या आरूढपासून त्याच्या म्हणजे आरूढ लग्नात घेऊन, आता चौथ्या भावाचं, चौथ्या भावाला लग्नात घेऊन चौथ्यापासनं दुसऱ्या भावाला चांगली आर्गला असते. आणि 12व्या भावाला असं असतं. म्हणजे आता माझं पहिला भाव आहे, माझ्या सेकंड हाऊस मध्ये कोणी नाही, 12 मध्ये कोणी नाही, म्हणजे मला दुसरं काही आर्गला नाहीये. पण तिसऱ्या भावात माझा चंद्र राहू म्हणजे आणि राहूच्या बाबतीत त्यांनी फक्त थर्ड हाऊसला असं म्हणलं की तिसऱ्या भावातली अर्घाला विपरीत असते, म्हणजे मॅलिफिक प्लॅनेट्स तिथं चांगलं काम करतात आरूढ लग्नालाही आणि तुमच्या लग्नालाही. तर ते त्याचा एक छान आहे, म्हणजे कसं आहे, थर्ड हाऊस एफर्ट्स आहे ना. तुम्ही जर का स्ट्रॉंग नाही राहतात तुमच्या एफर्ट्स मध्ये, तुम्हाला काहीच मिळणार नाही जगात. कलियुगात राहायचं तर तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. आणि चौथा भाव नेहमी 10व्या भावाला चांगली अर्घाला देतो. पण आता ह्याचं उलट, म्हणजे 12वा भाव तुम्हाला वाईट अर्घाला देतो. 12व्या भावात असलेले आदित्य आणि पापग्रह तुम्हाला अडचणीत का आणतात? कारण का त्याची सेकंड भावात अर्घाला म्हणजे एक कुंडी आहे. आपण दरवाजाला लावतो ना, जाताना कुलूप घालतो, ती कुंडी आहे. इकडं इकडं असतं ना ते, आणि असं खटकन बंद करतो. तर त्याचा 12व्या भावातल्या अधिक्यानी असलेले पापग्रह हे तुम्हाला धनाला आणि फॅमिलीला त्रास देऊ शकतात. तसंच तुम्हाला 11वा भाव अर्घाला देतो, म्हणजे चांगली अर्घाला देतो. पण तिसऱ्या भावातले ग्रह तुम्हाला वाईट करू शकतात तुमचं, म्हणून तिसऱ्या भावातले ग्रह पण तिथं मॅलेफिक असावे असं एक आहे बरं. तिथले बेनिफिक ग्रह उलट तुम्हाला त्रास देत. नंतर चौथ्या स्थानातले ग्रह नेहमी अर्घाला 10व्या स्थानाला देतो. तुम्ही घरी सुखी असाल तरच दशमात तुम्ही सुखी राहाल ना, कर्मात. घरात कसं आहे वातावरण, आणि दशमातले ग्रह तुम्ही ऑफिसमध्ये टेन्शन आलं की घरात विचित्र वागतं, म्हणून अर्घाला 10वा 4थ्याला देतो. 5वा भाव हा तुमचा स्वतःचा विवेक आहे. आणि 9th हाऊस आहे ना, ते दुसऱ्यांचा विवेक आहे. म्हणजे युअर ओन डुईंग आणि अदर्स डुईंग, म्हणजे दुकानचे ऑब्स्ट्रक्शन काय आहेत ते 9th हाऊस वरनं कळत. 9th हाऊस मधला एखादा मॅलेफिक ग्रह 5व्या भावाला तुम्हाला अर्घाला देतो. आणि 8व्या भावातले ग्रह चांगली अर्घाला देतात 6व्या भावाला, कारण तो लॉन्जिव्हिटी हाऊस आहे. 8व्याला मृत्यू समजू नका, तिचं लॉन्जिव्हिटी हाऊस. नंतर पुढचं सांगतो तुम्हाला. आता कसं आहे, जेमिनी प्रेडिक्टिव्ह टूल्स आहेत काही. पराशरीमध्ये काय आपण राशी दृष्टी बघत नाही आणि ग्रह दृष्टी बघतो. जेमिनीमध्ये पूर्ण राशी दृष्टी बघितल्या जातात. नंतर पराशरीमध्ये स्थिरकारक सगळे फिक्स आहेत, जसं मातेचा मी तुम्हाला सांगितलं चंद्र, पित्याचा रवी, तसं चरकारक जेमिनीमध्ये त्यांच्या डिग्रीजवर वेगवेगळे असू शकतात. नंतर पराशरीमध्ये सगळ्या नक्षत्र बेस्ड आहेत, त्याला उडू दशा म्हणतात. तर त्या सगळ्या नक्षत्र बेस्ड असतात. पण जेमिनीमध्ये सगळ्या राशी बेस्ड असतात. नंतर पराशामध्ये आपण नक्षत्राच्या पदांवरनं त्याचे अंश काढून कुठल्या नवमांशात गेला हे सगळं बघतो. पद नवमांश असतात सगळं.
पण याच्यात स्वांश आणि कारकांश त्याच्यापासून आपण सगवत हाच जरा डिफरन्स आहे पराशरी आणि जेमिनीमध्ये. खरं पराशर ऋषींनीच जेमिनी लिहिलेलं आहे, पण त्याचा जास्त फोड जेमिनी ऋषींनी केली. ही कशी लिनिएज आहे बघा. वसिष्ठ ऋषी जे होते ना, सप्तर्षी मधले, वसिष्ठ ऋषींचा नातू हे पराशर ऋषी, सॉरी, पराशर ऋषींचा मुलगा जो आहे तो आहे व्यास, आणि व्यासांचा शिष्य जेमिनी. तर त्यांनी त्यांच्याकडनं ज्ञान घेतलं. सॉरी. आता आरूढ लग्न मी तुम्हाला मगाशी शिकवलं, सांगितलं. त्याच्यात असलेले ग्रह काय फळ देतात. त्यांनी काय म्हणलंय, रवी राज्य कार्य परा, म्हणजे लीडर आणि अथॉरिटिव्ह पीपल असतात ते. तर एक मिनिटात आलो मॅडम मी, सॉरी. सॉरी, माझा ओके. आवाज येतोय ना मॅडम? हो हो, येतं येतं हा, येतोय. जरा ठसका लागला होता म्हणून हो, पाणी असू पिऊन द्या, आलो. असू सॉरी द्या. फॉर दॅट. तर आता ओके. आरूढ लग्नातले जे ग्रह असतात, तर ते आपल्याला काय गुणवत्ता देतात, आपल्यात काय असतं, म्हणजे काय क्वालिटीज आहेत आपल्यात ते कळतं. आता ल- आरूढ लग्नात रवी असेल तर त्याला एक श्लोकात म्हणणे राजकार्य परा. पुढे रामांच्या कुंडलीत मी दाखवीन, रामासारखा कोण राजा नव्हता. कसं आहे आरूढ लग्न, कसं आहे रामाची तुम्हाला माहिती आहे, कर्क लग्नाची कुंडली, लग्नेश नगदा, म्हणजे आरूढ लग्न दशमात आलं तिथं मेषेचा रवी उच्चीच आहे. सिंपल आहे. रामासारखा राजा झाला नाही. सन ऑलवेज आहेड, ती लोक नेहमी पुढे असतात, मागं बसत आर नॉट बॅक बेंचेस. राजाला बसे आवडेल का मागं बसायला? त्यामुळे ते एकदम अग्रेसिव्ह असतात. ते सगळे त्यांचे निर्णय पुढे येऊन करतात. आपण काही काही सांगितलं जा वनात गेला बिंदास, असं नाही. तो म्हणजे त्यांनी जे पाळायचे नियम ते पाळले सगळे. सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली एका धोब्याच्या सांगण्यात, पण ते राजनीतीचा भाग होता. त्याला माहिती होतं सीता प्युअर आहे. पण त्यांनी एक राज्यकर्ता काय असतो, राज्यासाठी काही करून आपलं जीव धोक्यात टाकेल हा म्हणून, म्हणून तो रवी कार्यपद. असे बरेच लोक आहेत, पुढे मी दाखवतो. चंद्र जर का असेल तर चंद्राला म्हणले भोगी विद्या जीवीची, कारण चंद्र आरूढ लग्नाचा कारकच चंद्रात आला तर तो माणूस नावलौकिकाला येतोच ना. महात्मा गांधी आधी भोगी होते, खूप सुटापुटात राहायचे. अफ तिकडे गेले होते आफ्रिकेला वगैरे, तेव्हा लंडनला वगैरे थ्री पीस मध्ये असायचे नेहमी, अगदी वॉच बीच लावायचे. त्यांचे जुने फोटो बघा, भोगी होते ते आधी. नंतर विद्याजीवीचे, म्हणजे विद्येचीच त्यांचे पुढे आले ते. पण नंतर त्यांचा चंद्रांनी त्यांना सगळं नॉनव्हेज खाणं नाही केलं त्यांनी कधी, शाकाहारावर त्यांनी भर दिला. लंडनमध्ये शाकाहारी समाज प्रस्थापित केला. तर महात्मा गांधींचं एक उदाहरण मला इथं नेहमी द्यावं असं वाटतं. केअरिंग नर्चरिंग असतात. केअरिंग, आपण बापू म्हणजे ते जुन्याही धड्यात असं एक मायाळू व्यक्ती वगैरे असंच दाखवतात. कारण का चंद्र आहे ना, केअर केअर त्यांच्याकडे खूप, त्यांच्याकडे गेलं की असं वाटतं की आपण खूप असं रिलॅक्स पावतोय. हिलर टाईप लोक असतात. नंतर आपण मंगळाला त्यांनी असं एक असं स्तोत्र दिलंय, धातुरवादी कोणता युधो वाहिनी जीवस्य भौमे. धातुरवादी म्हणजे धातूमध्ये काम करणारा. सगळे इंडस्ट्रियलिस्ट बऱ्याचदा रतन टाटांच्या कुंडलीत नंतर दाखवतो मी. बिर्ला, रतन टाटा, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर, धातूतच काम केलं, टॉवर्स वगैरे उभे करायचे. तर त्याचा अर्थ काय, स्टील बिलचं टेलिकॉम मध्ये टॉवर जे लागतात त्याच्यात मी काम केलं, आणि स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंगला स्टीलमध्ये सगळं काम. तर असं असतं. तर म्हणजे इंजिनियर काय आहे, ते मंगळ आहे माझं. धातुरवादी कोणता युद्ध वाहिनी जीवस्त, म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारेही दिसतात. वाहिनी म्हणजे एनर्जी. तर ते सगळे आहेत. पण D34 मध्ये वाहिनी नावाचं एक आहे बघ. मी तुम्हाला ते पुढे डी चॅट्स बद्दल जेव्हा आपण घेऊ एखादं लेक्चर त्यावेळेस दाखवेन. तर ते आग्निक क्षेत्रात काम करतात. नंतर मल्टीटास्किंग असतात बरं का मंगळवार. प्रोजेक्ट मॅनेजरला सगळंच करायला लागतं, फक्त प्रोजेक्ट नाही सांभाळायचं, बरंच ऍडमिनिस्ट्रेशन भाग पण. म्हणून मंगळाला धातुरवादी कोणता युद्ध वाहिनी जीवस्य भौमे, भौमे म्हणजे मंगळ. नंतर बुध आहे.
बुधाचा काय त्यांनी श्लोक लिहिलाय, वणिजस तंतुवया शिल्पीनो व्यवहार वितश्च सौम्य, अतिशय कीन बिझनेसमॅन असतात. याच्यात मार्क झुकेरबर्ग, फेसबुकवाला, बिल गेट्स, अशी किती उदाहरण आहेत. लता मंगेशकर पण फार प्रोफेशनल होती, माहित नाही तुम्हाला. तिचं काय आहे, तिने खरा गायकांना वर काढण्याचं काम केलं. तिने एवढेच मला मानधन पाहिजे तरच मी येते असं क्लिअर सांगितलं सगळं. ते एकदम व्यवहाराला दक्ष असतात ते लोक. वाणिज्यच तंतू आहे म्हणजे शिल्पीनो म्हणजे कलात्मक त्यांच्याकडे आठवते. लताकडेही कला होती. नंतर चे सगळे गुण बुधाकडे असतात. नंतर बिझनेस स्पीकर्स चांगले असतात, ह्युमर चांगला असतो. बघा तुम्ही, बुध लग्नात असलेले लोक बऱ्याचदा हसून बोलतात. लता नेहमी हसून बोलायची, बघा तुम्ही. नंतर गुरुला, आता गुरु जर का तुमचा असेल तर त्यात कर्म ज्ञान निष्ठा वेद विदस्य जीवे, म्हणजे अतिशय ज्ञानी लोक असतात. ओशो रजनीस्त आहे, स्वतः के.एन. राव सरांचा आहे, मदर टेरेसाचा आहे. तर असे बरेच ज्ञानी लोक सगळे याच्यात येतात. गुरु म्हणजे कर्म ज्ञान निष्ठा वेद विद, वेदांचा अभ्यास असतो, खूप ज्ञानी असतात. यांच्याकडे गेलं की आपल्याला सोल्युशन मिळेल असं लोकांना वाटतं, कळलं. त्यामुळे ते एक मोठं त्यांचं एक असं प्रभाव असतो लोकांचा ते. नंतर शुक्र, शुक्राला काय म्हणते, राजकीय कामिना शतेंद्रियश्च शुक्र. शतेंद्रिय म्हणजे 100 वर्ष जगणारा माणूस, म्हणजे आता अगदी तसंच अगदी परफेक्ट आपण सेंटेन्स नाही बघायचं. यांच्याकडे पॉवर खूप असते. आपले पीएम मोदी सरांकडे ही पॉवर. राजकीय कामिना म्हणजे राजकार्याच्या कामात अतिशय एक्सपर्ट. आणि शतेंद्रिय बघा ना तुम्ही, ते 3 तास झोपतात मी ऐकलं. रात्रीचे मुद्दामून फ्लाईटमध्ये जातात. का तर तिथला आपला पैसाही वाया जायला नको आणि वेळही वाया जाणार, म्हणून ते लगेच रात्रीचे फ्लाईट घेतात जनरल. काय काम करतो हा माणूस. मधलीन मेंद्रोचा होता, शाहरुखचा आहे, मोदींचा आहे, ऋतिक रोशनचा आहे. शाहरुख खान सेटवरती खूप काम करतो, प्रचंड कामसू येतो. माझा फिल्म इंडस्ट्रीतला एक आर्ट डायरेक्टर आहे तो मित्र, त्यांनी मला सांगितलं याच्याकडे काय कपॅसिटी आहे कामाची शाहरुखकडे. हे सगळे जबरदस्त काम करतात. शाहरुख पण रात्री झोपत नाही, त्याला कमी झोप आहे, तो सतत कामात असतो. ऋतिक रोशन तर आपल्याला माहिती आहे जबरदस्तच आहे. आणि हे शुक्र पण आहे ना या लोकांकडे. शुक्र आहे ना, शुक्र म्हणजे कला आली यांच्याकडे. ऋतिक रोशन म्हणा, शाहरुख खान म्हणा, आता मोदी सूट पण फेमस आहे, तिथं शुक्र पण आहे ना. आपलं मोदी सूट किती महागाचं आहे, म्हणजे मोदींना पण असे शुक्र म्हणजे लौकिक असं जरा वाढवायला आवडतं त्या लोकांना स्वतःच. नंतर आता ते आर्ट त्यांना फार असतं, आर्ट बद्दल त्यांना फार, ब्युटी त्यांना फार आवडते. म्हणून हे आपले सगळे म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आता स्वतः मोदी वर्ल्ड कपला सगळ्यांना भेटायला गेले होते आपल्या प्लेयर्सला. त्यांच्याकडे ती आहे कपॅसिटी, त्यांना आर्ट बद्दल खूप असतं. आणि नंतर आपण शाहरुखला लेडीज मॅन म्हणतो, त्यांच्याकडे एक सेक्स अपील पण असतं, कारण शुक्रच आहे ना लग्न. नंतर आपण नंतर बघू शनीला, प्रसिद्ध कर्म जीवा शनो असं लिहिलं त्यांनी. प्रसिद्ध काम करतात शनी ज्यांचं लग्नात असो, आरूढ लग्नात. आता याच्यात पण शनी खराब असेल तर फार बेकार इमेज होते, ते मी पुढे दाखवतो. पण अमिताभ बच्चनचा शनी बघा, चतुर्थात वृषभ येते मित्र ग्रहाच्या, आणि वृषभ काय कलाची रास आहे, कसला प्रसिद्ध झाला. कारण आरूढ त्याचा अमिताभचं कुंभ लग्न लग्नेश चतुर्थात म्हणजे आरूढ चतुर्थातच आलं. मग मी तुम्हाला श्लोक सांगितलं. नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, चार्ली चॅपलिन, केवढं काम केलं त्या माणसानं. जमशेदजी टाटा, प्रसिद्ध कर्म जीवा शनो, शनीचं काम प्रसिद्ध होतंय. या एक्झॅक्टली ऑपोजिट राहुल गांधींचा आहे. त्यांची इमेज कशी आहे बघा, कारण का त्यांचा मेषेचा शनी उलट आहे, म्हणजे कसं फरक पडतो एका राशीने, तेही मी पुढे दाखवतो. आता राहू बघा, धनुष्का चौरश्च जांगलिक लोहित यंत्रानिश्च राहू, म्हणजे काय त्यांनी काय म्हणणे, ह्यांना या केमिकल्स आणि याच्यात खूप ते पुढे येतात बरं का. आणि चौर कर्म पण करतात, राहू खराब असेल नीचेचा असेल. हर्षद मेहता घ्या, त्यांनी कसले ते छापले सगळेच स्टॅम्प पेपर यंत्रांवर, आणि त्यांनी गेला म्हणजे गेलाच तो शेवटी अडकलाच. नंतर महात्मा गांधी बघा, त्यांचं चांगलं आहे की नाही राहुल, पण त्यांच्याबद्दल काही अलिगेशन्स पण झाली फाळणीवर, पंजाबच्या आणि ते सगळं भारत पाकिस्तानच्या. त्यामुळे राहू असला की जरा जपून राहा. राहू इज व्हेरी डेंजरस प्लॅनेट इन आरूढ लग्न. यू विल बी तुमच्या यू विल बी अक्युज्ड ऑफ सम मिस्टेक. तुमचा म्हणजे परसिव्ह करतात जग तुम्हाला त्या अँगलनीच.
ह्या तुम्हाला पुढं मी बिल क्लिंटनची पत्रिका दाखवेन. मोनिका लिव्हान्स्कीचं प्रकरणामुळे तो राहू शुक्राच्या राशीत आहे आणि त्याचं ते बाहेर आलं सगळं आणि त्याच्यावरून तर किती अॅक्युज झालं. अलिगेशन्स येतात तुमच्याकडे. पुढं आता म्हणजे राहू काय असतं? राहू हा तुम्हाला ती ग्रीड असते ना एखाद्या गोष्टीची, त्यामुळे त्या ग्रीड पायी तुम्ही अॅक्युज होता. मग ते कुठल्या राशीत आहे? शुक्राच्या असेल तर सेक्स ग्रीड असते किंवा बुधाच्या असेल तर धनाची ग्रीड असते. ते मी पुढे सगळं समजावेन तुम्हाला. आता केतू बघा, केतूला काय म्हणले? गज व्यवहार 84 केतू. विजय मल्ल्या बघा, गज व्यवहार, गज त्या काळचं गज म्हणजे संपत्ती होती. त्यांनी सगळ्या बँकांना लुटून पसार झाला. त्याचा जो म्हणजे तो प्लॅनेट आहे केतू, तो वृषभेच आहे. आणि तो सगळ्या त्याचं मावजी मस्ती तुम्हाला माहितीच काय होती. सगळं किंगफिशर आणि बायकाने ते सगळं त्यांनी राडे घातले. ड्रिंक्स तर त्याचे बियर्स पण होत्या त्याच्या फॅक्टरी किंगफिशर वगैरे. तर याचा अर्थ काय? गज व्यवहार 84 केतू. केतू हा साधू पण होऊ शकतो चांगला असेल. धनेचा केतू असेल तर चांगला आपण म्हणतो. पण तोच नीच झाला की विजय मल्ल्यासारखा त्रास देऊ शकतो. साधू लोक पण याच्यात असतात, टेररिस्ट असतात, कारण केतू हे मिस्टेक आहे. कळलं? केतू मिस्टेक करतो. आता शुक्र आलिशान वाहनं सगळी हे ते म्हणजे आता हा त्याने ते किंगफिशर कंपनी काढली एरोप्लेनची, ते किती लुटायचा तो पैसे. सगळ्यांना काय काय किट द्यायचा, आपण कितींदा फिरलोय किंगफिशर म्हणून. त्याने असे पैसे खूप वाया घालवले. कळलं का? हे असं ते मिस्टेक्स करतात काय काय. आणि त्याच्या स्वतःच्या लक्झरी, आणि शुक्र हा अतिशय स्वार्थी असतो बरं का. कारण तो दैत्यांचा गुरु आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या बँकांना लुटून पसारा केला. कळलं? असं असतं. आता अ, मॅडम, मला शेअर स्क्रीनचे आहे ना परवानगी? हो चाल, एक तुम्ही बोला, मी 1-2 मिनिटात येते बर तो. बर. आता हे सूत्र काय सांगणार आहे तुम्हाला. एक- आता 11th हाऊस फ्रॉम आरूढ लग्न. आता त्याच्यात प्रथम अध्याय तृतीय पद 131 मध्ये, जेमिनी सूत्रांमध्ये त्याच्यात 132 असा श्लोक आहे. व्यये सग्रहे दृष्टे वा श्रीमंत. आता परत कटपयादी वर्ग करतो. व्यय ये, आता शेवटचा उच्चार यच येतो याच्यात. याचा अर्थ काय झाला? एक आणि एक 11. 11ला 12नी भाग जाते म्हणजे 11च राहणार. थोडक्यात काय? व्यय, व्यय शब्द आला की आपण उगाच 12वा हाऊस घेतो, तसं नाहीये. इथं कट्टापायादी वर्गात य आणि य, व्य य, व्यला पण शेवटी य येतो, यला पण शेवटी य येतो, म्हणून य य यरलव मधला य पहिला नंबर आहे ना. म्हणजे एक आणि एक 11, म्हणजे 11व्या सणाबद्दल हा श्लोक बोलतोय सगळं. आता व्यय सग्रहे दृष्टे वा श्रीमंत, म्हणजे व्ययात असलेले ग्रह, मग तो बेनिफिक असो बेनिफिक असो, पैसा देणार म्हणजे देणार. मग आरूढ लग्नापासून व्ययात काय, सॉरी 11th हाऊस मध्ये काय बघा तुमचे लाभ असतानात आरूढ लग्नाचे 11व्या स्थानात, तर ते तुम्हाला पैसा देतात म्हणजे देतात. कळलं? शुभेन्या लाभ, शुभ असतील तर खूप लाभ होतो. पापेर मार्ग येणं, म्हणजे तुम्ही जर का बेनिफिट प्लॅनेट असतील तर चांगल्या पद्धतीचं यश कमवाल आणि पैसा कमवाल. मॅलेफिक असतील तर अंडर टेबल पण येऊ शकतो तुमच्याकडे पैसा. कलियुगात पैसा येण्याशी मतलब आहे, कसा येतो हे विचार करत नाहीत लोक. कळलं का? पण त्याचा त्रास कुठं होतो? आता लाभस्थानचं डायरेक्ट दृष्टी कुठे येते? पंचमावर येते. त्यांची संततींना पुढे त्रास होतो. ते सगळ्या बापांनी कमवलेला जुना पैसा उडवून टाकतात. आणि हा शत्रूचं शत्रुस्थान आहे ना, 6 to 6. जेमिनीमध्ये एक श्लोक आहे की त्याच्यात सहाव्याचं सहावे, तनो तना दंडारा, त आणि न याची बेरीज 6 येते. सहाव्याचं 6वं येते. शत्रूचा शत्रू आपला नेहमी फ्रेंड असतो, पण तो आपलाच नाश करतो. आणि उच्चाधिभी विशेषक, म्हणजे जर का एखादा एक्झाल्टेड प्लॅनेट असेल लाभात आरूढ लग्नाच्या, तर तुम्हाला कुठल्या कुठं घेऊन जातो. पुढे बिलगेट्स दाखवीन. आता आपण बघूया, हा सूत्र झाला. आता दुसरं सूत्र काय? नीचे ग्रह दृग्योग्यात व्ययाधिक्यम. नीचे ग्रह दृग्योग्यात व्ययाधिक्यम, म्हणजे नीच ग्रह असतील तर तुम्हाला खूप त्रास होतो. व्ययाधिक्य म्हणजे तुम्हाला त्याचे खूप वाईट फळ भोगावं लागतं. आता त्यांनी 12th हाऊस फ्रॉम आरूढ लग्न असं तिथे, कळलं का? 12व्या स्थानात. आता आपण काय बोललो, 11व्या स्थानात ते शुभ ग्रह किंवा अशुभ ग्रह तुम्हाला फळ देतील, पैसे देतील. पण मॅलेफिक असतील तर थोडा अंडर टेबल मनी पण येतो यांची. आता 12व्या स्थानाबद्दल ते बोलतायत.
तर नीचेला 12वं स्थान असं येतं, कळलं का? नीचे ग्रह त्रियोगात व्ययाधिक्यम. आता आपण मगाशी म्हणलं की वेगवेगळे येतात. लाभे म्हणजे 7वं स्थान, दूर म्हणजे 4थं स्थान, असे बरेच श्लोक आहेत, मी पुढे दाखवेल. नीचेला त्यांनी 12वं स्थान, नीचे ग्रह त्रियोग म्हणजे व्ययात असलेले जास्तीत जास्त ग्रह तुम्हाला खूप लॉसेस देतात. रवी राहू शुक्रे नृपात असं म्हणलं. आसाराम बापूंच्या कुंडलीत आहे. राजदंड होतो, नृप म्हणजे राजकीय दंड. तर त्या आसाराम बापूंच्या कुंडलीमध्ये रवी शुक्र आहेत आरूढ लग्नाचे व्ययस्थान. झाला की नाही राजकीय दंड? तर असं असतं, म्हणजे तुम्ही फार जेलपर्यंत जाऊ शकता. त्यामुळे ज्यांचा 12th हाऊस मध्ये आरूढ लग्नाच्या रवी राहू शुक्र यापैकी 2 जरी प्लॅनेट असतील तरी त्यांना राजदंड होऊ शकतो. बी केअरफुल. इन्कम टॅक्सची रेड येऊ शकते, काही येऊ शकतं. कळलं? चंद्रदृष्टी निश्चय, त्याच्यावर जर का चंद्राची दृष्टी असेल तर नक्की तुम्हाला बेड्या पडणार किंवा तुम्हाला मेजर फाईन होणार, असं त्यांनी सांगितलं. बुधेन ज्ञातिभ्यो विवादत्वा. आता बुधेन ज्ञातिभ्य म्हणजे काय? नाती आपली सगळी, म्हणजे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह तुम्हाला पैसा घेऊन जातात. कळलं का? माझ्याकडे आता परवा एक माणूस आला होता, आरूढ लग्नाच्या वेळात बुध बघितलं निश्चेचा, मिनेचं. आयला म्हणलं याचं काही खरं नाही. मला खूप फसवलं का म्हणलं कोणीतरी, म्हणून आलात माझ्याकडे. त्यांनी माझे पायच धरले. अहो म्हणलं, मला माझ्या मित्राने पूर्ण वाट लावली माझी. असं असतं, म्हणजे बुधेनं ज्ञातित्व विवादत्व. पैशाचा इतका लॉस करतो. बुध हा नोट आहे ना, बुध अर्थतत्व आहे. आपण अर्थतत्व पैशात मोजतो ना. झाडांच्या सालांपासून सगळ्या नोटा बनतात, कागद. कळलं का? ते अर्थतत्व आहे, सगळं भूमीतनच येतात सगळे. त्यामुळे बुधेनं ज्ञातित्व विवादत्व. गुरुणा कर मुला. टॅक्सेस आणि टोल्स वरती पैसा देतो माणूस. पण चांगला पण आहे बुध. मी असं बघितलं की एज्युकेशनवर पैसा खर्च करतात ते. ज्यांचं बुध जो असतं त्यांना एज्युकेशन वरती पैसा खर्च करतात ते लोक. कारण का गुरु हा एज्युकेशन आहे. किंवा चांगल्या गोष्टींवर कोणाला तरी दान अन्नदान करतील, सगळ्या त्या धर्मादायी कृत्यांवरती त्यांचा पैसा करतो. 12th हाऊस पण आरोढलं. पण मी एक असं बघितलं की जो पैसा खर्च करतो म्हणजे त्याकडे पैसा येतोय पण, म्हणजे किती हिडन मिनिंग आहे बघा या ह्याच्यात. निश्चित ग्रह दिग्योगात व्ययाधिक्य म्हणजे व्यय जास्त होईल पण पैसा तर येतोय. कळलं का? तर असं पण ते शुभग्रहांच्या बाबतीत एक चांगलं आहे की तुमच्याकडनं तुम्हाला मित्रांनी फसवलं, म्हणजे तुमच्याकडे खूप पैसा होता म्हणून तो घेऊन गेलो तुमच्याकडे. कळलं का? नंतर कुज शनिभ्या भातृमुखात. कुज म्हणजे मंगळ आणि शनिभ्या भातृमुखात. आता कुज म्हणजे मंगळ. जर का तुमच्या आरूढ लग्नाच्या 12th हाऊस मध्ये मंगळ असेल तर तुम्हाला भावांपासून सांभाळायचं. परवा आला होता एक केस, सेम मंगळ होता त्याच्या. भावानी जमीन लुबाडली आणि सगळी स्वतःच्या नावावर केली. आता हा कोर्टात खेळत बसला. आणि कुज म्हणजे काय? लहान भाऊ. आणि शनी म्हणजे काय? मोठा भाऊ. वार्धक्याचा शनी म्हणतो. म्हणजे लहान भावाने फसवलं त्या मोठ्या भावाला, सगळं स्वतःच्या नावावर करून घेऊन. आणि शनी असेल तो मोठा भाऊ फसवतो, हे लक्षात घ्या. भ्रातृमुखात म्हणजे सगळी संपत्ती भ्रातृमुखात जाते. आणि आयतर व्यय लाभहान. आता परत आयतर व्यय लाभा म्हणजे आता जर का ह्या व्ययात, म्हणजे जर का हेच ग्रह 11व्या स्थानात असतील, परत हा श्लोक लिहिलाय त्यांनी, तर तुम्हाला खूप सुख मिळतील याच्या. या म्हणजे एखादा भाऊ तुम्हाला मदतीला धावून येईल, तो जर का मंगळ किंवा शनी लाभात असेल आरूढ लग्नाच्या व्ययात सोडून, तर तुम्हाला तो खूप पैसा देईल, स्वतःहून देईल, तुमच्या पाठीशी उभा राहील धालीसारखं, असं त्यांनी सांगितलं. केलं का मॅडम तुम्ही फर्स्ट? हॅलो? हा कोर्स केलाय सर तुम्हाला? केलंय ना? मग हो. मी आता तुम्हाला ते शेअर करतो स्क्रीन माझं. म्हणजे कसं तुम्हाला ते पत्रिका दाखवल्याशिवाय पटकन समजणार नाही, म्हणून मी शेअर स्क्रीन बटन. शेअर स्क्रीनचे बटन का माहिती? नाही हो, शेअर स्क्रीन अजून ओपन नाही झालंय माझ्याकडे मॅडम. ठीक आहे, एक एक मिनिट सर. माझ्याकडे होतोय नाही. होतोय. एक हा. मिनिट.
आता अजून एक पॉइंट्स टू डिस्कस म्हणजे काय, आरूढ ऍक्टिव्हेशन पण कसं करायचं ते झालंय आपण. बघा सर, झालंय बघा. झालं का? बरोबर, हो, 2च मिनिट. बघा होतंय का? नाही ऑनलाईन नाही. तिथं मला तो सिग्नलच हे येतं. हा, एक मिनिट एक. आता हा, आता बघा सर. नाही. नाही. नाही नाही, एक मिनिट हा. किंवा यांना करता येत असेल तर पोस्ट करून त्यांना, पण त्यांनाही नाही, त्यांच्याकडे नाही ना पोस्ट. कोणाकडे पाठवू शकतात का आपल्याला, नाहीतर आपण करू शेअर. त्यांना होस्टच केलं मी आता. कोणाला? त्यांना हा, तुम्हाला सर होस्टच आता केलंय. पत्रिका पाठवून तुम्ही दाखवा ना. होस्ट तुम्ही एक काम करा ना मॅडम, मी तुम्हाला हा. एक एक पत्रिका तुम्ही काढलीत तर बरं होईल. मी फक्त नावं सांगतो, कारण का हे येत नाही माझ्याकडे इथे बटन. पत्रिका काढणं कठीण आहे. नाही ह्याच्यावरती हो, जेवरा वगैरे तुमच्याकडे काय आहे का डायरेक्ट सॉफ्टवेअर? पाठवतील, तुम्ही नुसतं हे करा ना, दाखवा. नाही, आता तेच होऊन हं? बघू. का होत नाही पण तुमच्याकडे? नाही, आता आपल्याला मी तुम्हालाच होस्ट केलंय सर. आता हो. मला पण करता नाही, मी तुम्हाला होस्ट केलंय मीटिंगचं. पण काय येत नाही तेच ऑप्शन येत नाही. एकदा मोरला जाऊन बघा बरं. बघतो ना. बघ. ते खालती 3 टिंब आहेत, तिथे आहे का? 3 टिंब दिसत आहेत बघा खाली. पण आता इथे पण करता येणार नाही, तुम्हाला होस्ट केलं म्हणलं. स्क्रीन पत्रिका पाठवून नाही माझं होणार का? आयकॉनच पत्रिका नाही. पाठवले बरं त्यांना मी आता तर. समजावून सांगतो, आपण उगाच हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. करतायत किती तरी वेळ? बघा, तुम्ही करतायत हा. तरी. ठीक आहे. मोर मध्ये मी केलं. हा, परत एकदा थांबा जरा, काय बघू त्याच्यात. शीट टास्क न्यू. डॉक्स मध्ये जाऊ का? कुठे? नाही, तिथे खालतीच शेअर स्क्रीनचं ऑप्शन येतच नाहीये तुम्हाला. हो तोच म्हणतोय, मला पण येत नाही. शेअर स्क्रीन. मोर मध्ये शेअर स्क्रीनचा ऑप्शनच नाही. आणि खालती सुद्धा नाहीये. नाही, कुठंच येत नाही. कॉन्टॅक्ट, ऍप्स, मेल, नोट्स, टास्क, वर्कबोर्ड, क्लिप, डॉक्स, एवढंच येते. नाही, ते मला पण करता येणार नाही, कारण त्यांनाच होस्ट केलं आपण. शेअर स्क्रीन. पोस्ट असून मला यायला पाहिजे होता हा ऑप्शन. हो, तेच ना. तेच माहित नाही आता. बरं ठीक आहे, मी तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे. अमिताभ बच्चनची कुंडली आणि राहुल गांधीची कुंडली पहिली घेतली मी. हो हो त्याच्यात काय म्हणलंय त्यांनी, लग्नेश चतुर्थात शनी आहे ना, हो. तर दोघांचंही लग्नेश चतुर्थ, फक्त लग्न बदललंय. एकाचं राहुल गांधींचं मकर लग्न आहे, अमिताभ बच्चनचं कुंभ लग्न आहे. म्हणजे दोघांचं आरूढ लग्न चतुर्थात आलं, कारण लग्नेश दोघांचंही चतुर्थात. एकाची इमेज म्हणजे कशी होते, जर का शनी तुमचा वीक असेल तर थोडंसं हसू होतं तुमच्या प्रत्येक कृत्याला. आणि अमिताभ बच्चनची एकदम फाईन इमेज आहे, कारण का लग्नेश चतुर्थात. आणि अमिताभ बच्चनचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याची दरकारकची दशा होती गुरुची, आणि तो त्याच्या 6th हाऊस मध्ये, कळलं का? ते दरकारक, आणि तो पुष्कर नववंशात आहे, त्याला अतिशय गुणी आणि बायको चांगली मिळाली, कळलं का? अशा बऱ्याच गोष्टी असतात. आता दुसरं बघा, ममता गांधी, सॉरी महात्मा गांधी आणि ओशो रजनीश, या दोघांचं बघा तुम्ही. आता महात्मा गांधींचं लग्न तुळ लग्न आहे, आणि लग्नेश शुक्र लग्नात आहे, म्हणजे आरूढ लग्न दशमात आलं. मी मगाशी रूल सांगितलं, पहिल्या आणि 7व्यात कधीच आरूढ येत नाही. तिथं कोण आहे? राहू आणि मून आहे. त्या चंद्र म्हणजे काय, ते कम्पॅशनेट पर्सनॅलिटी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. आणि राहू काय, तर राहू थोडासा मॅलेफिक रिझल्ट देतो. आणि कर्क काय, जनसामान्य. कर्क म्हणजे चंद्राचीच राशीत राहू आहे ना,
तर त्याचं जनसामान्यामध्ये त्याची एकच अशी बाजू झाली की त्या फाळणीच्या बाबतीत. आणि कर्क म्हणजे जेमिनी ऍस्ट्रॉलॉजीमध्ये कालपुरुषाचं 4th हाऊस म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात वेदनीय ज्योतिषात आपला देश. तर देशातल्या लोकांचा देशाच्या फाळणीबद्दल रोष आला राहून थोडासा. नंतर ओशो रजनीश बघा, वृषभ लग्नाचा मालक जो व्हीनस आहे तो त्यांच्या अष्टमात आहे, लग्नेश अष्टमात. आणि अष्टमापासून अष्टम आरूढ 3rd हाऊस मध्ये येतं. तिथं कर्केचा गुरु उच्चीचा गुरु आहे. म्हणजे तो माणूस किती विद्वान होता बघा. पण त्याच्यावरती म्हणजे राशी दृष्टी नाही पण ग्रहदृष्टी पडते राहूची, म्हणून त्याचं ते थोडं राहूचा जेव्हा संबंध येतो कुठल्याही गुरुशी वगैरे, तर थोडंसं त्याचं ते काय म्हणतात संभोगातनं समाधीकडे वगैरे त्याचं ते एकदा वेगळ्या कल्चरचं त्यांनी एस्टॅब्लिश केलं ते अध्यात्म. आणि त्याचा त्याला रोज थोडा सहन करायला. जेव्हा जेव्हा राहूची ग्रहदृष्टी किंवा राशीदृष्टी येते ना, दॅट पर्सन हॅज टू बी केअरफुल अबाउट एनिथिंग. तर हा एक तो फॉल्ट दाखवला मी. पण ते किती ज्ञानी होते ओशो ते कळतं याच्यावर. सगळं वेद गीता सगळं त्याच्यावरती त्यांची लेक्चर्स आहेत बघा. अतिशय ज्ञानी माणूस. कारण का गुरु आला वेद विदश्च जीवे, मगाशी मी तुम्हाला श्लोक दाखवलं होतं, सांगितलं होतं. नंतर आपण प्रभू श्रीराम ची कुंडली मगाशी दाखवली. इंदिरा गांधींची पण आता तुम्हाला सांगतो मी कुंडली. इंदिरा गांधी कर्क लग्न, लग्नेश सप्तमात, म्हणजे तिथून परत 7 ग्रह लग्नात कधीच आरूढ येत नाही, म्हणून त्यांचं आरूढ लग्न आहे दशमात. आता आता इंदिरा गांधींना आपण नेहमी बघायचं की आरूढ लग्नाचा समोरचा जो ग्रह असतो, समोरच्या राशीतला ग्रह किंवा राशी नसेल तिथं काही ग्रह नसेल तर राशीचा स्वामी हा आपल्याला ऑब्स्ट्रक्शन ठरू शकतो. हे जरा मी ऍडव्हान्स तुम्हाला शिकवतोय जेमिनी. आता आरूढ लग्नाच्या सप्तमात त्यांच्या जर का कर्क लग्न असेल आणि आरूढ लग्न मेषेत असेल तर सप्तमात तुळ राशीत. त्याचा मालक कोण झाला? शुक्र. तो त्यांच्या 6ठ स्थानात रोग भावात शत्रुभावात बसलाय मेन कुंडलीची. आता ह्यांच्या दृष्टीने म्हणजे इंदिरा गांधींच्या दृष्टीने त्यांचा पती त्यांना शत्रू वाटत होता का माहित नाही. आणि तिथं परत राहू गुरुच्या राशीतला आहे. कळलं का? म्हणजे एखाद्या पर्सन बद्दल, आता जीवय गुरु म्हणलं ना आपण, त्याच्याबद्दल रोष असून त्यांना असं वाटलं की आपला पती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात या राजकारणात जास्त पुढे, त्यामुळे त्यांच्यात काहीतरी मतभेद झाले असावेत असं माझा अंदाज आहे. आपण काय असे लगेच तर्क लावू शकत नाही. पण पुढं मी जयेंद्र सरस्वतींची कुंडली पण दाखवीन. त्यांनी जीवहत्या पण केली होती आणि त्याच्यावर रोष आला. कळलं का? तर अशा गोष्टी जरा सेन्सर्ड मी काही बोलतोय त्यामुळे जास्त बोलता येत नाही मला या गोष्टीविषयी. आता नरेंद्र मोदी शतेंद्रिय म्हणले. नरेंद्र मोदी मी काय मगाशी म्हणलं आरूढ लग्नात शुक्र आहे ना त्यांच्या, राज्य कार्यपरा शतेंद्रिय हे सगळे गुण त्यांच्यात आहेत. तर त्या लग्नेश आपण वृश्चिक लग्न धरतो त्यांचं. काही लोक तुळ धरतात पण मला वृश्चिकच वाटतात ते, कारण का ते तसे खोचक आणि स्ट्रॉंग आहेत मंगळासारखं व्यक्तिमत्व. चंद्र मंगळ लग्नी आहेत त्यांचे. आणि तुम्ही जर काही ऑब्झर्व केलं, मी मध्ये पुष्कर नमवंशाचं लेक्चर घेतलं होतं तुमच्यावरती, हो. तर त्या 2011 सालापासून त्यांना मंगळाची दशा चालू आहे. कळलं का? चंद्राची दशा, चंद्रानंतर मंगळ येतं ना विश्वोत्तरीत. चंद्राची 10 वर्ष असते, मंगळाची 7 वर्ष असते. म्हणजे 27 सालापर्यंत मोदींना कोणी हलवू शकत नाही. मी त्या दिवशीच प्रेडिक्शन केलं होतं. कारण का माहिती का? मंगळ पुष्कर नमवंशात, चंद्रही पुष्कर नमवंशात, लग्नेशाची दशा. लग्नेश म्हणजे तुम्ही स्वतः किती बलवान आहेत. आणि चंद्र सुद्धा वृश्चिकेत असल्यामुळे आणि मंगळ तिथला स्वामी असल्यामुळे थोडासा नीचभंग पण झालाय त्याचा. आणि तो भाग्याचा स्वामी लग्नात बसलाय त्यांच्या. त्यामुळे नरेंद्र आणि त्यांचं 10व्या स्थानात ज्यांचं आता मी मगाशी इंदिरा गांधींची तुम्हाला कुंडली सांगणार होतो, त्याच्यातही 10व्या स्थानात ज्यांचं, रामाच्या कुंडलीत पण तसंच योग आहे. 10व्या स्थानात ज्यांचं आरूढ येतं त्यांचं फादर कधीच त्यांची प्रगती बघू शकत नाही. माझ्याकडे एक मध्ये माणूस आला होता बरं का, त्याला मुलाचं खूप टेन्शन होतं. 70 वर्षाचं त्याचं लग्न होत नाही. मी काही बोललो नाही, म्हणलं 2-3 वर्षांनी बघू, 2-3 वर्षांनी. मी असं जरा पुढं ढकललं ते. ते गेले आणि त्याचं लग्न ठरलं. कारण का आरूढ लग्न जर का तुमच्या 10व्या स्थानात असेल तर 9वं स्थान त्याच्यापासून 12th हाऊस. आपण केपीचा नियम काय म्हणतो, एनी 12th हाऊस नेगेट्स द रिझल्ट ऑफ दॅट हाऊस. कळलं? म्हणजे त्याची प्रगती किंवा तो का कधी नावलौकिकाला येईल जर का तो माणूस
त्याच्या व्ययातल्या माणसाचा लॉस झाल्याशिवाय नाही येणार. कळलं का? म्हणजे थोडक्यात दशम स्थानात ज्यांचं आरूढ आहे ना, किंवा ज्यांचं आपण आरूढ पंचमात येतो त्या लोकांना आई त्यांची प्रगती बघायला जास्त हे नसते, किंवा त्याच्यापासून दूर जातात. असं नाही की लगेच मरतो माणूस, असं लगेच घेऊ नका. पण आता रामाचं बघा ना, दशरथ शेवटी त्याच्या टाहो फोडून मेला की का नाही राम गादीवर. कळलं का? कारण का आरूढ लग्न कुठं आलं? दशमात आलं ना रामाचं पण. नरेंद्र मोदींचं पण आहे. त्यांचे वडील कुठं बघतात त्यांची प्रगती? ते सगळे गेल्यावरच त्यांना ते राजकारणात सक्रिय झाले. कळलं का? 85 नंतर. असं आरूढ लग्न ज्यांचं ज्यांचं दशमात येतं ना, त्या माणसांना त्यांचे वडील शक्यतो त्यांची प्रगती बघत नाहीत. कळलं? आता आपण त्यांची कुंडली बघू. इंदिरा गांधींचंही सेम आहे बघा. लग्नेश चंद्र सप्तमात, म्हणजे आरूढ लग्न दशमात. पंडित नेहरू गेल्यानंतरच त्यांना गादी मिळाली, आणि त्यांनी बघितली नाही आपली मुलगी सिंहासनावर. आरूढ हे सिंहासन आहे. कळलं का? राजकारणी लोकांच्या भाषेत बघितलं आरूढ. आपण पूर्वी कसं म्हणायचो? ध्वजारोहण. कळलं का? किंवा सिंहारूढ आपण जी म्हणतो ती देवी माता. म्हणजे ते असं काहीतरी उंचावर दिसलं की हा काहीतरी भारी वाटतो ना माणूस आपल्याला. म्हणून ते आरूढ लग्न आपण जास्तीत जास्त बिल्ड केलं पाहिजे समाजात. म्हणजे तुमची इमेज जास्त लोकांसमोर आली पाहिजे. कळलं? पुढं ग्रह आरूढ पण आहे, ते तर खूप भारी आहे. म्हणजे आता तुम्हाला लोक परसिव्ह कसे करतायत हे तुम्हाला आरूढ लग्न तुमचं सांगतं. पण ग्रह आरूढ जो असतो, म्हणजे मूल त्रिकोण राशीपासून ग्रह किती गेला आणि तेवढंच ग्रह पुढे जाऊन जिथं असतो. म्हणजे मला तुम्ही कसं बघितलं पाहिजे, मला काय वाटतंय, हे ग्रह आरूढ ठरवतं. आणि राशी आरूढ जे आहेत ना, म्हणजे आपण जे आता काढतोय सगळ्यांचे ते, त्याच्यात लोक कसे परसिव्ह करतात तुम्ही. आपण मोदींकडे बघितलं की आपण बघतो ना किती मस्त राजा होता, राम, मोदी, इंदिरा गांधी. कारण का ते सगळे तिथं त्यांच्या आरूढ लग्न तसे आलेत त्यांची दशमात होत. कळलं का? आता पुढे बघूया शाहरुख खान. व्हीनस इन एल, लेडीज मॅन मगाशी म्हणणं. शुक्र आलाय ना त्याचा. शुक्र त्याचा लग्न आहे, सिंह लग्न आहे शाहरुख खानचं. आणि सिंह लग्नाचा स्वामी जो सूर्य आहे तो त्याचा तृतीय स्थानात. तृतीयापासून 3 घरं पुढे गेले की पंचमात आरूढ येत. तिथं शुक्र धनेचा बसलाय बघ. तर त्या अशा गोष्टी असतात. रतन टाटांचं बघा, रतन टाटांचंही धनु लग्न आहे. धनु लग्नाचा स्वामी गुरु सेकंड हाऊस मध्ये. आरूढ कुठं आलं? थर्ड हाऊस मध्ये. थर्ड हाऊस मध्ये आरूढ मध्ये कोण आहे? मंगळ. धातुरवादी कोणता आहे? वाहिनी जीवेश. मगाशी आपण तो श्लोक वाचलो. धातूंमध्ये काम केलं, टाटा स्टील मुळे तर सगळं वर आले सगळं. कळलं का? तर अशा गोष्टी फटकन. अहो तुम्हाला सांगू का, जेमिनी ऍस्ट्रॉलॉजी भारी आहे. तुम्हाला काही जास्त बघायला लागत नाही. खाट 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 लावायचं, हे आहे का ते आहे का, खटाखट प्रेडिक्शन देऊ शकतो. याच्यासारखं टूल नाहीये माहिती. नंतर हर्षद मेहता आणि विजय मल्ल्याचं मी तुम्हाला सांगितलं. हर्षद मेहताचं कन्या लग्न. कन्या लग्नाचं स्वामी दशमात. तिथून 10 घरं सप्तमात. सप्तमात आरूढ येत नाही, म्हणजे परत चतुर्थात गेला आरूढ. तिथं धनेचा राहू आहे. हर्षद मेहतानी ते मगा ती लोहित यंत्रानिश्च राहू म्हणणार ना सगळी ते, तर ते सगळेच धनुष्का चौरस्य नाही का ते लोहित यंत्रानिश्च राहू. मी आता समोर श्लोक नाही माझ्या, पण मला थोडे पाठ आहेत श्लोक, तर ते मला जे आठवते ते सांगते. धनुष्का चौरस्य लोहित यंत्रानिश्च राहू. तर त्या हर्षद मेहतानी असा पैसा होता. त्याचं मी असंही ऐकलं की तो खूप वुमनायझर पण होता आणि दारू बिरू खूप प्यायचा. तो क्लबमध्ये एका दिवसात त्यांनी काहीतरी असे बरेच लाखो रुपये उडवले होते बायकांवर. तर ह्याचा अर्थ काय होतं? राहू कर्म आहे ना हे सगळं. तर अशा गोष्टी राहूवरनं कळतात की तो कसा आहे. तर या गोष्टी खूप भारी आहेत. नंतर आता विजय मल्ल्या बघा. विजय मल्ल्या कुंभ लग्न. लग्नेश दशमात. परत आरूढ लग्न चतुर्थ. कारण दशमापासून दशम सप्तम येतं. पहिल्या आणि 7व्या स्थानात आरूढ येत नाही. चतुर्थात केतू आहे वृषभेचा. काही लोक वृषभेलाही डेब्ली केतूच मानतात. आणि वृषभेतला केतू हा शानशौकी, मोज मस्ती हे सगळी विजय मल्ल्याकडे होती. बँकांची चोरी करून पळून गेला मग. हे असं असतं. आणि केतूचं काय केलंय? गज व्यवहार चौरानिश्च केतू. गज व्यवहार केले ना त्यांनी. पूर्वीच्या काळी संपत्ती होती हत्ती पाळणं म्हणजे. आत्ताच्या काळात हा श्लोक बँका, रिझर्व्ह बँकेलाही लुटलं. कळलं का? आता मार्क झुकरबर्ग फेसबुक ओनर बघा, त्याचा डीके म्हणजे दरकारक लोएस्ट डिग्री प्लॅनेट मार्क्युरी आणि एके सन इन आरूढ लग्न. आता लग्नेश त्याचा शनी
कुठं पडलाय बघा, दशमात. परत आरूढ लग्न चतुर्थात. तिथं कोण बसलंय? शुक्र, सूर्य आणि बुध. झालं का? शुक्राचं बुधाशी संबंध आला की आली तुमची IT प्रोफेशनल लाईन सगळी. कळलं का? आणि तिथं सूर्य म्हणजे अधिकार पण आला. आणि त्याचा डीके म्हणजे दरकारक प्लॅनेट मर्क्युरी, तो बुध आहे बघा. त्याची आणि एके सनची युती आहे, म्हणजे एके आणि डीके असे योग आहेत बरं का जेमिनीमध्ये. ते तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं. एके म्हणजे आत्माकारकचे सगळ्या डीके प्लॅनेटशी योग दाखवलेत त्यांनी, पंचमेशाशी पण दाखवलेत. नंतर तुमच्या AMKशी पण, म्हणजे आत्माकारक आणि अमात्यकारक असेल तर तुम्ही नावलौकिकेला छान येतं. म्हणून तुमच्या पत्रिकेत बघा की एके आणि AMK कसे, त्यांना स्ट्रगल दिसतो. म्हणजे त्या लोकांना, त्यांना त्यांचं करिअर बिल्ड करायला वेळ लागतो. आत्माकारकापासून अमात्यकारक 6 8 12 असेल तर त्यांना त्रास होतो. आता AMK मार्च इन 7th, मर्क्युरी दशेतच त्याचं तो बिलिनियर झाला मार्क झुकरबर्ग 2008 साली. कळलं का? तेव्हा मर्क्युरी दशा चालली होती, राशी दशा, आणि तिथंच त्याचा, मी तुम्हाला म्हणलं डीके म्हणजे पब्लिक प्लॅटफॉर्म. आता हे फेसबुक हे सगळं पब्लिक प्लॅटफॉर्म आहे. त्याचं मर्क्युरीच आणि मर्क्युरी मीडिया लाईन आणि एके पण तिथंच सन आहे, म्हणजे तो तिथं नावलौकिकाला आला. कसला भारी योग होता. आणि मेषेचा रवी आहे त्याचा, उच्चीचा, चतुर्थात. काय भारी राजयोग आहे हा. आणि शुक्र पण आहे तिथं, म्हणजे त्याला एकदम बिलिनियर केला मार्क झुकरबर्ग. नंतर लता मंगेशकरचं बघा, एके मर्क्युरी आणि मातृकारक सन इन 11th हाऊस अँड ज्युपिटर इन 7th. भारतरत्न 2001 साली मिळालं. स्कॉर्पिओ दशेत मिळालं. मिथुन लग्न आहे आणि तिचाही चतुर्थात बुध आहे, म्हणजे आरूढ लग्न चतुर्थातच आलं. आता स्कॉर्पिओ दशेपासनं, म्हणजे आता जर का मिथुन लग्न असेल तर स्कॉर्पिओ रास कुठे येते? षष्ठात. षष्ठाच्या लाभात चतुर्थ स्थान आहे ना, आणि चतुर्थ आरूढ लग्न आहे तिचं, आणि त्याच्यात बुध आहे. भारतरत्न मिळणार, आणि ते सूर्य आला, गव्हर्नमेंटचा संबंध. कळलं का? कसलं जबरदस्त आहे जेमिनी. एका मिनिटात फटाफट प्रेडिक्शन देऊ शकतो. तुम्हाला कधी माझा प्रगती होईल असं बघायचं खाटदिशी, कधी कुठल्या दशेत आरूढ लग्न येतं आणि AMK येतं लाभात वगैरे. आणि आरूढ लग्नाच्या दशमात जर का बुध असेल ना, तो माणूस फार टॉपला जातो. किंवा AMK असेल, AMKची दशा, किंवा AMK पासनं दशमात ती दशा चालू असेल, तरी माणसाचं नाव लोक. आता श्री श्री रविशंकर आणि स्वामी विवेकानंद, तिकडे बघतो मला आलाय का ऑप्शन शेअर स्क्रीनचा. अजून तरी नाही आलाय. एनिवे, मध्ये नाही, काहीतरी गणलंय बहुतेक. हा, आता श्री श्री रविशंकर, मी बरेच जे असे धार्मिक संत आहेत ना, त्यांचं 9th हाऊस मध्ये आरूढ बघितलंय. आता श्री श्री रविशंकरांचं मकर लग्न आहे बघा. लग्नेश कोण आहे? शनी. शनी कुठं बसलाय? लाभात. म्हणजे लाभातनं परत 3 घरं मागे जायचं, म्हणजे कुठं आलं? भाग्यात आलं आरूढ. धर्माचं काम करतात ना. कसलंच एक 1 मिनिट मध्ये तुम्ही सांगू शकता, विदिन अ मिनिट. काही बघायला नको पराशरी, केपी सबलॉर्ड कुठे, सबलॉर्ड कुठे, कसला कुठे, हे खाटदिशी कळते. नंतर स्वामी विवेकानंद, धनु लग्न, लग्नेश कुठे आहे बघा? तृतीयात. परत आरूढ लग्न भाग्यात. 3 नगर माग परत. कळलं? बघा ना, लग्नेश लाभात गेला म्हणजे काय, लग्नापासून 11 गेला, तिथून 11 स्थान जा पुढं, 9वं स्थान येत. आणि आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, आरूढ लग्नाच्या 3rd हाऊस किंवा 6th हाऊस मध्ये कधीही तुम्हाला रजोगुणी ग्रह म्हणजे बुधन शुक्र नसावेत, नाही तर तो माणूस पॉवर्टीला येतो. अहो, यांनी दरदर की ठोकरे खाल्ली. ते स्वतः रात्री घरच्यांना जेवायला मिळावं म्हणून पाणी पिऊन झोपायचं, किंवा बाहेर कोणीतरी मित्रांनी बोलवलं खोटं सांगून घरी जायचं, म्हणजे घरच्यांना जेवण मिळेल. त्याच्या वडिलांचं जेव्हा डेथ झाला, ते एकदम कंगाल झाले होते, फॅमिली अख्खी, विश्वनाथ दत्तांची. त्यामुळे शुक्र बुध 6th हाऊस मध्येच बघा. 6th हाऊस मध्ये रजोगुणी ग्रह शुक्र बुध नसावेत, माणूस फकीर होतो. आणि झाले की फकीरच झाले. विवेकानंद किती भारी हवं हे, जबरदस्त आरूढ लग्न. नंतर आपण जाऊया आता सोनू सूद. एखादा माणूस एकदम नावलौकिकाला कसा येतो, हे सोनू सूदच्या वरनं मला कळतं. सोनू सूदचं वृषभ लग्न आहे त्याचं. वृषभ लग्नाचा स्वामी कोण आहे? त्याचा शुक्र. तो कुठे आहे? 3rd हाऊस मध्ये. तोही धर्माच्या कामात आला ना. लॉकडाऊन मध्ये त्यांनी इतकं अन्नदान केलं की त्याचं एकदम, पूर्वी साला कुठेतरी साधे ऍक्टरची कामं करायचा, किंवा म्हणजे असे बॅड ऍक्टरची कामं करायचं, पण आता एकदम त्या लॉकडाऊन मध्ये धर्माचं काम केलं. कर्म धर्माधीत झाला ऑलमोस्ट त्याचा, माहिती का?
कारण का त्याचा मून जो येतो AMK बरं, मून AMK, आणि तो आरूढ लग्नाची ती मिथुनेच्या दशेत तो सेकंड मध्ये होता. म्हणजे आरूढ लग्नाच्या सेकंड हाऊस मध्ये मून आणि सूर्य तुम्हाला टॉपला नेतात, कारण आरूढ लग्नापासून सूर्य मॅलेफिक नाहीये. सूर्याला आपण क्रूर ग्रह जेमिनीमध्ये धरत नाही आरूढ लग्नापासून किंवा कारकांशापासून. तर त्याचं डायरेक्ट त्यावेळेस प्रगती झाली, कारण त्याची त्यावेळेस नेमकी मिथुनेची दशा चालली होती आणि तिथं पराशरीमध्ये चंद्राची दशा होती बहुतेक, जे मला बघितलेलं आठवतं, किंवा बुधाची. ते बरोबर कर्मधर्मादीसारखं केलं त्याने आणि तो एकदम नावलौकिक आला सोनू सूद लॉकडाऊन मध्ये. म्हणजे आपलं आरूढ जेव्हा राईज होतं आणि ते दशा येतात तेव्हा एकदम माणूस आपण म्हणतायला काय होता आणि काय झाला, कळलं का, किंवा काय भारी होता आणि केवढा गेला खाली. आसाराम बापू मगाशी तुम्हाला दाखवतो. डोनाल्ड ट्रम्प त्याचं कर्क दशा होती जेव्हा तो PM बनला, आणि ऍस्पेक्टिंग AMK म्हणून, कळलं का. म्हणजे त्याचं सिंह लग्न आहे बघा, सिंह लग्न डोनाल्ड ट्रम्प. सीमेचा लॉर्ड बघा त्याचा कुठे आहे, सूर्य दशमात आहे, म्हणजे आरूढ लग्न चतुर्थात आलं. आरूढ लग्न चतुर्थात स्वतःचा त्याचा म्हणजे AMK मूनच बसलाय, आणि AMK मून कुठल्या राशीत आहे, वृश्चिक राशीत आहे. तिची वृश्चिक राशी आहे चतुर्थात. आणि जेव्हा ती दशा चालू होती, कळलं का, डोनाल्ड ट्रम्पची कर्केची, कारण का कर्क ही चर रास आहे आणि वृश्चिक ही स्थिर रास आहे. तेव्हा मी तुम्हाला मगाशी सांगितलं चर राशी स्थिर राशीला दृष्टी करतात, त्यावेळेस तो एकदम. आणि मी तुम्हाला मगाचपासून तेच सांगतो की 4th हाऊस हा मेदनीय ज्योतिषात आपण म्हणतो ना, PM म्हणजे काय, ते डायरेक्ट त्यांना सिंहासन मिळतं, कळलं का. आणि किती विरोध असून, म्हणजे मोस्ट पॉप्युलर व्होट्स नव्हती त्याला, माहितीये का, तरी त्या विरोधाला न जुमानता तो पुढे आला. आणि त्याचा आत्मकारक कुठे आहे बघा, चतुर्थात आहे मॅडम, मून. आणि तो रिअल इस्टेट ट्रम्प टावर्स आपल्या इथे झालाय बघा, त्या कोपऱ्यात, त्या बोट क्लब रोडच्या इकडं मुंडव्याला, माहितीये ना. हॅलो, चालू नाही. बघितलंय. हा हा, म्हणजे असे, हा मला वाटतं की लाईन कट झाली. तर असे ट्रम्प टावर 4th हाऊस आहे, रिअल इस्टेट ना, तिथंच चंद्र बसलाय त्याचा, त्याच्यातनं कमाई करून तो पुढे आज PM पर्यंत गेला. कुठल्या कुठं नेला चंद्राने, आणि नीच चंद्राने नेलाय. वृश्चिकेचा चंद्र आहे, तुम्ही विचार करा. पण वृश्चिकेचा केतू पण आहे बाजूला. आपण वृषभेत त्याला डेबली म्हणतो, म्हणजे त्याचा परत नीचे भंग झाल्यासारखं चंद्राचं. कळलं का. हो. आता आसाराम बापू मगाशी सांगितलं कर्क लग्न, कर्केचा स्वामी चंद्र, त्याच्या पत्रिकेत चंद्र कुठं बसलाय बघा, 6th स्थानात आहे. आणि 6व्यापासून 6वं 10व्या स्थानात आरूढ लग्न आलं. तर आरूढ लग्नाच्या व्ययस्थानात, म्हणजे आपण म्हणतो ना की आरूढ लग्नाच्या 11व्या स्थानात आरूढ लग्न आलं वृषभ राशीत, आणि 10व्या स्थानात त्याचे शुक्र, सूर्य, शनी आणि गुरु. मगाशी काय म्हणलं होतं, रवी राहू शुक्र नृपात, रवी शुक्र नृपात, आणि शनी पण घाणेरडा प्लॅनेट तिथं मेषेचा आला बघ. म्हणजे राजदंड होऊन तुम्ही जेलमध्ये गेला हा माणूस, आसाराम बापू. कसं असतं बघा. आणि त्यावेळेस त्या बरोबर आपण म्हणतो ना, मंडूक दशा बघितली मी याची, कारण लग्नात किंवा केंद्रात जर का 4पेक्षा अधिक ग्रह असतील तर मंडूक दशा असते. आणि ती मंडूक दशा वापरायची जेमिनीची. आपल्या कंडिशनल दिशात आपण विषोत्तरीमध्ये कसं शुक्राचा 9वा तर द्वादशोत्तरी दशा म्हणतो, किंवा अष्टोत्तरीमध्ये कसं म्हणतो की केंद्रात जर का राहूच्या ट्राईन मध्ये, म्हणजे राहू ट्राईन मध्ये असेल लग्नेशाच्या, तर आपण अष्टोत्तरी लावतो आणि दिवसाचा जन्म आणि रात्रीचा जन्म ते कॉम्बिनेशन बघतो, चंद्राचा सूर्याचा वरा. तसं असेल तर अष्टोत्तरीला. तशा जेमिनीमध्ये पण कंडिशनल दशा, त्याला मंडूक दशा म्हणतात. आपण मृत्यूतुल्य कष्ट अरिष्टांसाठी शूल दशा, निरायन शूल दशा वापरतो, किंवा आपण ही स्थिर दशा वापरतो. स्थिर दशेवरनं डायरेक्ट तुम्हाला कळतं कधी काय दिसत. नंतर बिल क्लिंटनची कुंडली मगाशी तुम्हाला म्हणलं की हा वृषभ आहे, त्याचा राहू आरूढ लग्नात आहे, त्याचा कन्या लग्न आहे बघा. तुम्ही ऍस्ट्रोस्टेजवर सगळ्या कुंडल्या मिळतील तुम्हाला. लग्नेश बुध त्याचा लाभात आहे, लाभापासून 3 ग्रह गेले, कुठं पडलाय, राहू तुळ राशीत आहे, तुळा राशीत. झालं का कल्याण. आरूढ लग्नातच राहू वृषभ राशीत, लफडेबाज, यू नेम द सिटी, आणि त्याची तिथं लफडी होती प्रत्येक सिटी, असं आम्ही ऐकलं. ऐकलं म्हणजे आहेच न्यूज मध्ये. आणि त्या बायकांचा शौकीन, मस्तीखोर खूप होता, पण अतिशय इंटेलिजंट. आणि तो त्या प्रकरणातही बाहेर येईल असं त्यावेळेसच मला वाटलं होतं, आणि आला तो बाहेर. कळलं का, कम वॉट मी.
हा, हा. आता सुद्धा त्याला ते मोस्ट पॉप्युलर वर्ड्स आहेत. बिल क्लिंटन आता उभा राहिला तरी येईल, माहितीये का? इतका हो. भारी माणूस येतो. पण ते कसं आहे, आता एकदा नावाला शिक्का म्हणून आरूढ लग्न जपायचं. ज्यांचा राहूची दृष्टीनं आरूढ लग्नावर किंवा आरूढ लग्नात त्यांनी आपल्या कॅरेक्टरला जपलंच पाहिजे. मग ते कुठल्याही दृष्टीने असो, मग ते हम्म. तुमचं म्हणजे शारीरिक असो, धनाचं असो किंवा काही असो, ते तुम्हाला अॅक्युज होतं. तुम्ही जर का अतिशय रागीट असाल, मंगळाच्या राशीत असेल, तर तुम्हाला युअर अॅक्युज ऑफ युअर अँगर, म्हणजे तुमच्याबद्दल तो ठपका बसतो की हे फार अँग्री माणूस आहे आणि हा, त्याचं हा. काही ऐकून. कळलं का? हो. शनीचं असेल तर तुमची सिन्सिअरिटी ॲट वर्क विल बी हम्म. काउंटेड. ज्यांचा राहू नाही त्यांनी मस्त मजा करा, काय होणार नाही. नंतर औरंगजेबाची कुंडली दाखवतो तुम्हाला. औरंगजेब कसला भारी होता हा. आता मी तुम्हाला काय म्हणलं, आरूढ लग्नाच्या 7th हाऊस मध्ये जी राशी किंवा ग्रह असतो, त्या राशीचा स्वामी किंवा तो ग्रह तुमच्यासाठी दुश्मन असतो. आरूढ लग्न बघा, हा औरंगजेब तुळ राशी आहे, त्याची तुळ लग्न आहे त्याचं. त्याचा व्हीनस 3rd हाऊस म्हणजे आरूढ लग्न कुठं आलं? पंचमात. 1, 2, 3 तिथून पुढे 3 ग्रह पंचम. आता ज्युपिटर पंचमात आहे आणि लाभात कोणी? मंगळ आहे. सिंहवेचा मंगळ म्हणजे ब्रदर्स आर लाईक एनिमी पॉईंट. त्यांनी काय केलं? त्यांचं कबाब. कळलं का? कबाब केला त्यांचा, खाट 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 कापून टाकलं सगळ्यांनी. वडिलांनाही सोडलं नाही, तो काय आहे, नाही का? तर मेनका गांधी उपपद लग्न. आता मी काय म्हणलं तुम्हाला, असे जे आरूढ लग्न फक्त आपण लग्नावरनं बघतोय, उपपद लग्न एक प्रकार असतो बघ. म्हणजे 12th हाऊसचं आरूढ कुठं पडलंय ते बघायचं. हम्म. मेनका गांधीचं कर्क लग्न आहे, म्हणजे 12th हाऊस मध्ये कुठली आली? मिथुन रास आली ना. तो मिथुनेचा बुध तिचा कन्येत आहे, उच्चीचा, म्हणजे चतुर्थात. मिथुनेपासून चतुर्थात ना उपपद लग्न. आता 12th हाऊस पासून बघतो ना आपण. हो. 3rd हाऊस मध्ये जर का मर्क्युरी गेला, याचा अर्थ उपपदापासून चतुर्थात ग्रह असला की चतुर्थातच आरूढ. शी रिअली मॅरिड अ प्रिन्स. उच्चीचं बुध. कळलं का? मेनका गांधीचं संजय गांधीशी लग्न का झालं इथं दिसतं खाटदिशी, कारण का हा, स्टेटस दाखवतं ते उपपद लग्न हा, एक्झॉल्टेड हा. आहे. कसलं भारी आहे हे प्रकार. आणि तिचं इंदिरा गांधीशी का नाही पटलं? तिथे समोर कोण बघा, म्हणजे तिच्या कर्क लग्नाला भाग्यात मीन राशीत चंद्र आहे. आता उपपद लग्नापासून मदर बघताना ती तुमची इन लॉज बघतो आपण. कळलं का? म्हणजे मदर इन लॉ इज एनिमी फॉर हर. ते पटलं नाही, घरातनं सोडून गेली ती. कळलं का? हो. मेनका गांधी आणि इंदिराचं कधीच पटलं नाही. इथं दिसतं तिच्या कुंडलीत खाटदिश. कशाला बघायचं बाकीचं जे. नंतर शरद पवार घ्या, आरूढ लग्न इन राहू इन सॅटर्न दशा, जी के मून सॅटर्न ऍस्पेक्ट मर्क्युरी इन 1st हाऊस, झाला कॅन्सर. का हो, ते भारी आहे प्रकार. आता बघा, ह्यांचा पण राहू आहे, पण शरद पवारांचा मूल त्रिकोणचा राहू आहे. लग्नेश कोण आहे? त्यांचा बघा मंगळ. लग्नेश मंगळ व्ययस्थानात आहे आणि व्ययातनं परत पुढे एक घर जायचं, कारण का लग्नेश व्ययात एक घर मागे गेला, परत मागे जायचं. म्हणजे तिथं राहू आहे, कन्येचा राहू आहे, त्याची मूल त्रिकोण आहे, माहितीये ना कन्या. आणि मीन याची आहे, केतूची मूल त्रिकोण. आता ह्या कन्येचा राहू म्हणजे तो किती जबरदस्त त्यांच्याकडे पॉवर आहे बघा शरद पवारांकडे. म्हणजे ते खरा राजनेता आहेत. तो कधी अडकला नाही कुठल्या प्रकारात, ते अडकूच नाही शकत, कारण का कन्येचा राहू जबरदस्त आहे त्यांचं. कळलं का? हा. आणि लाभस्थानात ते सर्वसामान्यात अजूनही त्यांना खूप मान मिळतो. लाभस्थान सोशल आहे. येस सर. अशा सगळ्या गोष्टी खटाखट कळतात आरूढ लग्नावर. झाल्या पत्रिका सांगून. आता आरूढ ऍक्टिव्हेशन कसं करायचं मॅडम? सोप्पा उपाय सांगतो तुम्हाला. हा, कलर्स ऍक्टिव्हेट करायचे. आपल्या आरूढ लग्नात जो असतं ना राशी, त्या हा. राशीचा किंवा त्या ग्रहाचा कलर घालायचा. बरं. आता मला जेव्हा आरूढ लग्न, माझा चतुर्थात मंगळ आहे बघा. हा. आणि एक आरूढ लग्न, माझी 2 आरूढ लग्न आहेत. ज्यांचे वृश्चिक लग्न किंवा कुंभ लग्न आहे, त्यांची 2 आरूढ लग्न आहेत. बरं. मी आता पहिल्या माझ्या फर्स्ट इनिंग मध्ये मी इंजिनियर होतो, मंगळ आरूढ मध्ये होतो. बरं. आणि सेकंड इनिंग मध्ये मीन रास आहे. आहे का आता ज्योतिषात? कारण का केतू माझा भाग्यात बसलाय लग्नेश, म्हणजे तिथून हो. 9 घर इकडं, म्हणजे पंचमात मीन रास येते वृश्चिक लग्नाला. म्हणजे हा. तिथं मीनेचं स्वामी कोण? गुरु. धर्मक्षेत्र आहे ना सगळं आपलं ज्योतिष. बरोबर. आलं की नाही सेकंड इनिंग मध्ये? केतूचं वय काय? 48. हा. 48 नंतर फुलफ्लेश ह्याच्यातच आहे. अगदी. पहिलं मंगळाचं वय 28 साली मोठी नोकरी लागली, हा. आणि इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. बरोबर. कळलं का होय. कसं असतं? तर आता आरूढ लग्नाच्या लाभात जे ग्रह असतात
ते चांगली फलं देतात, पण त्याची जो महादशा अंतर्दशा यायला लागते ना. हा त्याची पण शक्यतो राशी दशा बघा. आपली हे पण लावायची विषोत्तरी, पण जेमिनी बघताना राशीला जास्त महत्व आहे ना. हं. पण शरद म्हणजे पवारांना आता आणि शरद पवारांना कॅन्सर का झाला? आरूढ लग्न बघा त्यांचं कुठे लग्नेश तृतीयात आला ना. आणि त्यांची म्हणजे आपण साधी आता तुमच्या पद्धतीप्रमाणे शनीची दशा चालली होती. हम्म, आणि जीके मगाशी काय म्हणतात, जीके जो असतो सेकंड लास्ट हायर डिग्री प्लॅनेट, कळलं का? हम्म. सेकंडला जो आहे तो त्यांचा मून आहे, चंद्र आहे. तो शनी बरोबर षष्ठात बसलाय बघ. शनी काय दुर्धर आजार आणि मेषेचा शनी आहे, पाहिलं का? हो. हो. दुर्धर आजाराचा आहे मेषेचा शनी. आणि तो चंद्राबरोबर बसलाय. आणि तो ऍस्पेक्टिंग मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे ENT, इयर नोज अँड थ्रोट, कळलं का? हम्म. कारण राशी दृष्टी पडली ना मेषेची वृश्चिकेला, त्यांचं लग्न वृश्चिक हृदय आहे तिथं. म्हणजे जीके जो त्यांचा मून शनी बरोबर बसून, आणि गुरु पण तिथंच आहे. म्हणजे गुरु काय ग्रोथकारक, कॅन्सर, कळलं का? हो. हम्म. चंद्र शनी गुरु त्यांच्या वृश्चिक लग्नाला डायरेक्ट ऍस्पेक्ट मारतायत. कारण का आपण चर स्थिरला ऍस्पेक्ट मारता आणि बुध ENT आहे, कळलं का? हम्म. आणि सूर्य स्वतः हेल्थ आहे आणि फर्स्ट हाऊस इज हेल्थ आहे. झाली डॅमेज त्या दशेत, शनीच्या दशेत. हा. 2000 काहीतरी 4 साली त्यांना तो 2 साली तो डिटेक्ट झाला हो हो. शनीच्या दशेत. पण अजून चांगलं आहे. हा, कारण तो जबरदस्त माणूस आहे ना लग्नेश. त्याचं लाभस्थानात राहू मूल त्रिकोण आहे ना. हा हा. त्यामुळे त्यांनी डॉक्टरला चॅलेंज दिला होता 10 वर्षांनी हो परत भेटू म्हणून. हो हो हो. आता हे 20 वर्ष, म्हणजे खूप 22 वर्ष होऊन गेली या गोष्ट. 22 हो वर्ष. हो हो हो. कसला भारी आणि ते माणूस आहे. म्हणले तुला पोचवेल, मी साहेब विचारणार म्हणजे नाही. साहेब आहेत ते, फार हा. भारी. लग्नी रवी आहे हो, असं काय करतं वृश्चिकेच. बरोबर आणि आहे. तो बरंच काय आहे त्यांचं, म्हणजे फार भारी आहे त्यांची. नंतर आपण निवांत बोलू कुंडली. निश्चित निश्चित. पराशरीनी सगळ्यांनीच सांगितलं, केपीनी वगैरे. आता पॉइंट्स टू डिस्कस. मी काय म्हणलं, आरूढ ऍक्टिव्हेशन कसं करायचं, कलर्स वापरायचे आरूढ लग्नातले जे ग्रह हा आहेत हा त्यांचे. आता तुम्हाला जर का जीके कधी कधी ऍक्टिव्ह करायचा बरं का, हा. आपल्याला कॉम्पिटिशन सक्सेस 6th हाऊस देतं ना, त्या हो. दिवसापुरता तो कलर घालायचा, नंतर आल्यावर काढून टाकायचं. अरे वा. नाहीतर आजारी पडाल. कळलं का? आता नीटच्या परीक्षेला मी काय काय दिलं, पण ते आता ते काय पेपरच फुटल्यामुळे आता पुढे पेपर. परत. हा, त्यांना आता परत देणार मी नवीन नवीन. बाकीच्यांचे पास झाले, पण अच्छा. बाकीचे जे होते 10वीतले वगैरे ते छान हा झाले. हा हा. काय ते त्या कलरचे ड्रेस घालून जा म्हणलं, तुला चांगलं होईल. आता दशा आणि गोचर ट्रान्झिट येईल. म्हणजे आता दशा आणि गोचर याच्यावरती मी तर बरीच लेक्चर दिली आतापर्यंत. हो पण हो. माझं काय म्हणणं आहे, आरूढ लग्नापासून कसे आहेत ते बघायचं, 6 आहेत 12 आहेत का, तर हम्म. त्रासदायक देतात, कळलं का? कारण आरूढ लग्न तुमची समाजातली इमेज आहे ना, हो. त्यालाच जर का ठोकर बसली तर तुम्ही गडबडणार हा. नंतर. आणि तुम्हाला एखाद्याचा मृत्यू कधी येईल असं कोणी विचारलं, ICU मध्ये असेल माणूस आणि आता डॉक्टरांनी हात वर केले. नेहमी लक्षात ठेवा, एक तुम्हाला अतिशय हिडन सूत्र देतोय माझं, आतापर्यंत फेल गेलेलं नाही. हा आरूढ लग्न असतं ना, आरूढ लग्न. हा. आरूढ लग्न आपली ही रोजची जी प्रश्नकुंडलीतली लग्न 2-2 तासांनी बदलत असतात ना. हो 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 हो. आता हो हो. आरूढ लग्न म्हणजे तुम्ही स्वतः किंवा हं, तुमच्या एखाद्या रिलेटिव्ह, हं. त्याच्यावरनं म्हणजे त्या माणसाबद्दल तुम्हाला कधी न्यूज येईल, तर तुमच्या आरूढ लग्नावरनं गोचर लग्न जाईल त्यावेळेस होतं त्या 2 अरे तासात. बापरे. हो का? बरं. मग त्याची कुंडली उघडायची, त्याच्या आरूढ लग्नावरनं गोचर लग्न कधी जात आहे बघायचं. परवा एक असंच आजारी होता, म्हणलं 6 ते 8 मध्ये अवघड वाटतं, मग 6:30 ला उठला तो. आई कळलं गं. का? फार भारी आहो. नंतर एल इन 10th हाऊस, इंदिरा गांधी रनरमध्ये मी तुम्हाला मगाशी तो रूल सांगितला, फादर विल नॉट सी युअर प्रोग्रेस. इव्हन कन्या राशीत असेल ना हं, तुमचं आरूढ लग्न, तर हं. सिंहरास मागे येते ना. हा हा हा. हो. किंवा सिंह राशीत असेल तर कर्क रास मागे येते. कर्क आपण कालपुरुषाची चतुर्थ, हं, कळलं हं. का? हो. आणि कन्या काल म्हणजे आपण असं म्हणतो ना, सिंहरास वडिलांशी संबंध आहे. हो तर हो. त्या ह्या गोष्टींशी पण संबंध येतो बरं. हा हा. हे लक्षात ठेवा, हा एक रूल. नंतर मी तुम्हाला सांगितलं, रविशंकर, विवेकानंद हे सगळे जे धार्मिक गुरूंच्या कुंडल्या काढत, बरेच जण 9th हाऊस मध्ये येतात त्यांचं आरूढ लग्न. हा हा. बरोबर नंतर आहे. आता तुम्हाला बरेच जण निपुत्रिक भेटतात बघा, मुलंच होत नाही, IVF झालंय. हो, हो, हो. बऱ्याचदा आरूढ लग्नाच्या FI मध्ये शनी असतो, बरं पंचमाचा आरूढ काढायचा आणि त्याच्यात शनी असेल तर मूल नाही होत. बरं बरं. किती केसेस आहेत. हो का? हो, मी डायरेक्ट डिनाय सांगतो, नाही होणार, तुम्ही दत्तक घ्या डायरेक्ट. आणि असे 6 वर्षांनी येतात दत्तक घेऊन मुलाला, पेढे घेऊन माझ्याकडे.
सॅटर्न F5 मध्ये नाही देतो मूल. हा, हा. मग त्याची रिमेडी करायला लागते, बरंच काहीतरी गोदान वगैरे ते मी सांगेन. नंतर हो, एल हो. इन 11th हाऊस, लग्नेश इन 12th हाऊस. हे बघा, ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत आरूढ लग्न 12th हाऊस मध्ये, म्हणजे ज्यांचं आरूढ लग्न लाभात असतं ना, हम्म. कारण का 12th हाऊस मध्ये आरूढ येतच नाही. तुम्ही बघा ना, लग्नेश व्यायात गेला तर पुढंच जायला लागेल ना एक घर हो. आपल्याला, म्हणजे 11th हाऊस मध्ये आरूढ येईल. आता आरूढ लग्नाचं सेकंड हाऊस नेहमी तुम्हाला नर्चर करतं ना. म्हणजे ते हम्म. तुम्हाला पाठिंबा देतं किंवा तुमची नरिशमेंट करतं. हा, म्हणून ज्यांचा एल म्हणजे आरूढ लग्न 11th हाऊस मध्ये असतं ना, ते माणसं खूप राईज होताना दिसले तुम्हाला जीवनात. हा, हा. कारण डायरेक्ट तुम्हाला 12th हाऊस म्हणजे आणि फॉरेन मध्ये तर खूप राईज करतात. हा. कारण 12th हाऊस विल नरिश यू. हो. कारण हम्म. आरूढ लग्न 11th मध्ये गेलं, 11th मधनं आरूढ लग्नाचं सेकंड भाव 12th हाऊस आहे. कळलं का? हम्म. बिकॉज सेकंड हाऊस नरिशेस यू, हे लक्षात ठेवा. सेकंड हो. हाऊस मध्ये बसणारे शुभ ग्रह तुम्हाला नरिश करणार, पण पापग्रह आरूढ लग्नाच्या सेकंड हाऊस मध्ये शनी असेल तर खोटं बोलतो म्हणतात हा माणूस. हो. हो. राहू किंवा शनी बघा, ते तसंही जरा बाता आहेच आहे मारतात. की सर. बाता मारतात. मी नाही बरोबर. मारत आहे, माझा नाहीये. नंतर आता थर्ड फ्रॉम एल बघायचं. थर्ड तुमचा मृत्यू कसा येईल कळतं. थर्ड फ्रॉम एल, आठव्याचा आठवं आहे ना, प्लेस ऑफ हो, 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 युअर हम्म. प्लेस कळते. हो. थर्ड फ्रॉम एल बघा काय आहे ते. आता कर्क लग्नाला आरूढ लग्न इंदिरा गांधीचं दशमत, त्याच्यापासून तिसरं वॉकयार्ड मध्ये जन्म झाला बाहेर, ते सॉरी मृत्यू झाला त्यांचा. हो. कारण का मिथुन रास आहे ना, आणि बोलता चालताना त्यात अगदी. हो. आणि आणि तिथं बाजूला लॉन होती बघा, बुधाची हो, हो, ग्रीनरी, हो, हो, हो. आणि तिथंच गेल्यात. हो. तुमचं बघा प्रत्येकाचं काढून, कुठं होणारे मृत्यू कळेल तुमचं. नाही, काढायला पाहिजे. म्हणजे हा, म्हणजे तुम्ही त्याला म्हणताय ते मग तो खरंय. आयसीयू मध्ये केलं असलं, पाहिजे. हो, मग बरोबर असं आहे. हॉस्पिटल बघायचं की बाजूला तशी जागा आहे. कळलं का? हो. भारी आहे ज्योतिष. नंतर एल इन, आता आता थर्ड फ्रॉम एल तुम्हाला सांगितलं. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, अष्टम स्थान आहे ना, हे तुमचं मृत्यूची वेळ बिळ दाखवतो, पण अष्टमाचं अष्टम थर्ड हाऊस हे तुमचं खरं मृत्यूचं स्थान. हा. आणि नेहमी म्हणतात ना आपण, की आता आपण सेकंड हाऊस आणि सेव्हन्थ हाऊस का मारक धरले बघा तुम्ही. हा, हा, हा. कारण का ते आठव्यापासून आणि तिसऱ्यापासून व्यय आहे ना त्याचं. बरोबर कळलं आहे. का, जीवाचा व्यय कुठे आहे, आहे, बरोबर. आठव्यापासून तिसऱ्यापासून. म्हणून तिसरं. सेकंड आणि सेव्हन पराशरीमध्ये मारक म्हणतात. अच्छा, अच्छा, अच्छा. हा, हा. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर. लॉन्जिव्हिटी इज डिसाइडेड बाय 8th अँड थर्ड हाऊस. त्याचं 12th हाऊस कुठं आलं? हो. मला सगळे म्हणतात क्लासेस चालू करत असत. आम्ही सुद्धा तेच म्हणतो सर. आम्ही सुद्धा तेच म्हणतो. ऑल हाऊसेस फ्रॉम एल बघायचे तुमचं. ऑल येस. हाऊसेस फ्रॉम एल म्हणजे आरूढ लग्न पासून तुमचं प्रत्येक भाव कसा बसलाय, तुमची धनस्थिती कशी आहे, A2 बघायचं एल पासून कसं. 6 8 12 असेल तर झगडावं लागेल. हो. भावंडांची संबंध A3 बघायचं कसं आहे तुमच्या आरूढ लग्नापासून. आईशी संबंध F4, किंवा तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये यश आहे का, A4 बघायचं. कळलं का? A8 पण बघायचं, वारसा संपत्ती मिळते का. हो, 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 एल हो. पासून, नाही तर झगडा आहे शनी बिनी आला. म्हणजे आत्माकारक ग्रहापासून 8वं घर. नाही, आरूढ ग- लग्नापासून. आरूढ आरूढ लग्नापासून. लग्न, सॉरी आरूढ सॉरी. लग्नापासून आरूढ आठव्याचं लग्नापासून. आरूढ बघायचं. हो. आरूढ लग्नापासून दुसऱ्याचं आरूढ आपल्याला संपत्ती दिली की नाही कळलं का? अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. प्रत्येक भावाचं आरूढ आहे ना. हो हो. हो. आणि ग्रह आरूढ मी तुम्हाला लास्ट शिकवतो एक सोपा उपाय आहे. आपली जी मूल त्रिकोण रास असते ना, आता माझा लग्नेश मंगळ आहे, तर मंगळ हा, माझा चतुर्थात कुंभेत आहे. हा, आता मेष रास आपण म्हणतो ना मूल त्रिकोण आहे हा. मंगळाची, हो, बरोबर ना. हो, मग हो. आता कुंभेपासून मंगळापर्यंत जायचं म्हणजे कुंभ मीन मेष, म्हणजे तिथून परत 3 घरं जायचं, कारण कुंभेपासून 3 घरं पुढे गेलो ना, ते ग्रह आरूढ झालं. म्हणजे मला रिसर्च का वाटतं आवडतं, माझं आवड आहे, कळलं का. R&D 8th हाऊस, आणि 8th हाऊस इज ज्योतिष. येस. अनालिसिस पुढे आणि द्या. ज्योतिष मध्ये मला पुढे. का रस आहे, आणि मला असंच लोकांनी रिसर्च कर किंवा रिसर्चर म्हणून म्हणावं असं का वाटतं. कारण माझं 8th हाऊस ऍक्टिव्ह. प्रत्येकाचं ग्रहारावड लग्नेश कुठं गेलाय बघा, आणि त्याच्या मूल त्रिकोण राशी एवढं पुढे जायचं परत, हो. तिथून मूल त्रिकोण म्हणजे जायचं तर मूल आता त्रिकोण. हे 2 ग्रह आहेत की नाही, मंगळ वगैरे, ह्याला मूळ त्रिकोण आहे. हा, रविचंद्राचं काय करायचं? मग ते तिथं आलं की आपण काय म्हणलं, लग्नेश लग्नात आल्यासारखं आहे ना, मग ते 10 घरं पुढे जायचं. बरोबर. कळलं का. सगळे रूल लावायचे खटखट. मलाही हा प्रश्न आला होता आधी, आणि याचं कुठंच उत्तर नाही. आणि मग मी ते 10-15 कुंडले आलीस केलं तर त्यांना तसंच वाटतं.
की मला असंच संबोधावं लोकांनी. आरूढ लग्न तुम्हाला लोक कसं संबोधतात ते कळतात. ग्रह आरूढ तुम्हाला कसं वाटतं लोकांनी आपल्याला म्हणावं, असं कळलं का. मला मोठं ज्योतिषी म्हणावं का वाटतं, 8 वाजता ऍक्टिव्ह कळलं का, हा, किंवा रिसर्चर कळलं का. हा, हा. बरोबर. असं भारी हवं आरूढ लग्न. झालं माझं जेवढं सांगायचं तेवढं सोप्या ओके ओके भाषेत. थँक्यू व्हेरी मच मॅडम, मला ही संधी हो दिल्याबद्दल. ओके 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 सर एक मिनिट हा. बोला मॅडम. खूप खूप म्हणजे खूपच छान वाटलं. कारण एक समजत गेलं. पहिली गोष्ट तुम्ही जे हा. सांगत गेला ना, ते हा. आम्हाला खूप समजत गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्याच्यामध्ये खूप क्युरिओसिटी आली, की नाही हा. बाबा आता हे आपलंही बघितलं पाहिजे. हा. म्हणजे ह्या गोष्टी इतके पटापट तुम्ही उत्तरं दिली आणि ते लगेच सिद्ध करत गेले. म्हणजे आता करत. तुम्ही बिल क्लिंटनची घेतली, आपली हा. मोदींची घेतली, हा. अमिताभ बच्चनची घेतली. म्हणजे इंदिरा ह्या गांधी. गोष्टी ज्या आहे पटापट आणि या थोड्याफार आम्हाला माहिती आहेत पत्रिका. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला काय झालं ते लगेच लगेच ज्योतिषाचा बेस कळत असेल गेलं. ना तर जेमिनी हां. लगेच येत. नाही तेच ना, या कुंडल्या आमच्या डोक्यात आहेत. येस. त्यामुळे माझ्या लगेच लक्षात आलं, अरे नाही हे असं आहे म्हणून हे असं आहे. हो म्हणजे हो. हे थोडं पत्रिका जरी समोर नव्हती तरी ती तरी आम्हाला माहिती होती. बरोबर बरोबर. त्यामुळे ते हा कळत म्हणजे गेलं. ते काय ते हां, नेमकं यावेळी घडलं होतं काहीतरी हां. त्यांच्याकडनं नाही ते माहिती. बरेच म्हणजे आमच्या नातवाने ते बरंच इकडे इकडे केलं पण ते काही नाही पोहोचलं नाही तुमच्यापर्यंत. बरोबर राहू दे, काही इश्यू नाही. नाही आपण मी असं नाही, तसं पण आता ते माहितीच होत. बहुतेक हे तुम्ही पण आलं आपल्या लक्षात आलं. येस येस, हा थँक्यू खूप मॅडम. छान झालं पण. हो खूप हो. म्हणजे खूपच. सर आम्हाला तुम्ही खरंच शिकवा. हा हा, आणि म्हणजे नक्की. काय आम्हाला काय आहे आम्ही ना, अगदी आम्ही ज्या आग्रहपूर्वक सांगतो सर हो नक्की आग्रहपूर्वक नक्की, खरंच शुअर सांगायचं. शुअर नाही तुम्ही शुअर. ऑनलाईन शिकवलं तरी चालेल. हो, असं हो काही नाही हो नाही. चालेल. काय ठीक नाही आहे. होईल की हम्म. महिला म्हणजे प्रत्येक ज्योतिर्विद तर वेळेला आम्हाला आम्हाला महिला बरोबर. ज्योतिर्विद तर तुम्हाला विनंती करताय. हा, नक्की नक्की मॅडम. नाही सगळे ऑनलाईन काय सब्जेक्ट माहितीये का, आता साध्या भविष्य मॅडम खूप मी लांब तुम्हाला राहतात. आठवड्याभरात जेमिनी अगदी अगदी ज्योतिष प्रश्नच एक्सपर्ट नाही बनवेन. प्रश्नच नाही. आणि आमचं दॅट इज बेसिक माय तसं चॅलेंज. तयार आहे बेसिक तसं अजून ते आपल्याला चरदशा कशा काढायच्या, हा चिरदशा कशा काढायच्या, मंडूक दशा सगळं नाही, शिकवेन. तशा हो म्हणजे हो हो थोडासा गणिताचा भाग आहे. हो त्याला हो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट लागतं. म्हणजे अहो त्याला खूप पापड थोडंसं वेलणे प्रॅक्टिस. पडते. जेमिनी सोपं हां, नाही, मग सगळं तेच ना. कटप्पायदी आहे. हां. अगदी अगदी ते गणित तुम्ही म्हणजे हा आम्हाला ते समोर बसूनच करायला पाहिजे. मे बी तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये असतील तर नो हा प्रॉब्लेम. हा, त्याचं हां. काहीच इश्यू नाही. म्हणजे मग ते नाही नाही, ते अहो तुम्ही तोही जे पाहिजे. होरा काढलं ना, आता हे बघा, आपण किती आत्ता अभ्यास केला ना, पुढे आठवत नाही आपल्याला. हो गणिती भाग कुठं ते तर आठवतो आहेच, सांगा मला. नाही आहेच आहे. आता आजकाल रेडी फ्रूट घ्यायचं, कळलं का. बरोबर त्यामुळे आहे, गो बरोबर विथ आहे. द टेक्नॉलॉजी. अगदी करेक्ट. हा, बरोबर. पण त्याची मेथड माहिती पाहिजे कशी हो काढायची. हो नाही हो म्हणजे उद्या तेच कोणी ना. म्हणलं चरदशा काढायची तर पटकन काढता आली पाहिजे. अगदी नाही ते तर हो. बरोबर आहे. आता हम्म. आम्हाला तर आता काय आता आम्ही सुद्धा विसरलो. आता खूप हो गणितं केलेली आहेत. हो, कमीत खरंय. कमी 2000 तरी गणितं केली आहेत अहो आम्ही. त्याकाळी तर मी हातावानी करायचो सगळं. हाताने मग आम्ही हाताने सुद्धा पेपर हातानेच हो केलंय. तेच ना. 30 हातानेच गणितं वर्षापूर्वी कुठं केली. होते कॉम्प्युटर 90 साली आपल्याकडे, नाही का. नव्हते, 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 हम्म. नव्हते. त्यामुळे आम्ही सुद्धा हातानेच गणितं केली. छान त्यामुळे छान. ते आता काय आहे माहितीये का, काही गोष्टी आम्हाला बरोबर ते कळतात गणितं बरोबर केल्यामुळे. केल्यामुळे. हां, त्यामुळे पटापट थोडंसं पुढचं कळतं, की नाही येस, हे नाही येईल, ते नाही ते येईल. बरोबर. आणि तो नमोश वगैरे तर हल्ली सगळ्याजणच तोंडी काढतात. हो त्याचं खरंय काही खरं. हे नाही. पण ते लगेच कळतं ना, कळतं कळतं. ह्या नमोशात असेल बाबा, हे असं नाही परफेक्ट. होणार, हे असं होईल. हो. म्हणजे ह्या गोष्टी जरी तर कोणाकडे ठीक पत्रिका तसं नसेल, साधं नुसतं तयार. चार्ट असेल तरी आपल्याला ते काढता नक्की. येतं. हो. हां, थँक्यू. तसं झालं. थँक्यू खूप थँक्यू सर. छान. खूप सुंदर तुम्ही म्हणजे थँक्यू. खूपच छान व्याख्यान दिलं म्हणजे आनंद नाही म्हणतात ना अगदी नाही. ज्योतिष छान येस ऐकल्याचा येस. आनंद मिळाला आम्हाला अगदी. तुम्हाला ते नरेंद्र बरं. मोदींचं सांगितलं, चंद्र मंगळ पुष्कर नवमांश त्यांना कोणी काढू शकत नाही, मी 10 सालीच सांगितलं होतं. हो. पण हा सर आता माणूस माझा एक फार प्रश्न आहे टॉपला आहे ना. त्यांच्यावर. आता बोला ना. मंगळानंतर 27 नंतर त्यांची राहूची ते महादशा सुरू आहे. रिटायर होऊ शकतात, कळलं हा. का. अच्छा. त्यावेळेस त्यावेळेस ते रिटायर होऊ अच्छा शकतात. तुम्ही जागतिक याच्यावर थोडस बोला ना ट्रम्प विषयी बोला ना. हो, आता कसं आहे माहिती का, तो आता जाईल असं वाटतं मला. हं? आता तो जाईल असं वाटतं. बरं बघूया. तुमचं अजून तुमचं वाक्य रिसर्च खरं हो. रिसर्च चालू आहे माझा अजूनही. हा. पण मी जास्त मेदिनीय ज्योतिष करत नाही. उगाच ते नाही जास्त लपडे अंगात घ्यायची नाही. उद्या मी हा बोलला आणि तो बोलला, नकोच ते आपल्याला. हो ते शेवटी आपण होतं, अभ्यासक आहे. होतं. मेदिनीय ज्योतिषात मी पडत नाही, पण थोडा अभ्यास आहे माझा, अगदी नाही असं आपल्यावर नाही. जी संकट येतात ना ती हं, तरी थोडीशी कमी खरंय. व्हायला पाहिजे. विचार सर आपण आपण नेहमी काय ज्ञान घेत राहायचं. कोणीही भास्कर नसतं, काही नसतं. आपण ज्ञान घेत राहायचं. तर हो माझं हो म्हणणं नाही आहे. आणि अगदी काय आपापल्याच चर्चा करायची आणि आपल्याला देऊन कुठे टाकायचं. पाहिजे. माझा स्वभाव देऊन हां. टाकायचं. मला अगदी ते हं. आपले चंदू काका सराफ, सॉरी चंदू काका सराफ नाही, चंद्रराज पटेल ते होते ना मोठे, हा CS हा पटेल, हा हा त्यांची माझी भेट झाली होती लकीली.
अरे वा. त्यांनी मला सांगितलं, जितेंद्र, कधीही आपल्या टँक भरत राहायचं. हा. कळलं का? आपोआप पाणी पडतं आपण जर का सोडत राहिलो टँक. म्हणजे हा. मला नवनवीन शिकायला मिळतं जेव्हा मी माझी सिक्रेट दुसऱ्यांना देतो. इतकं सिंपल अरे आहे. आज अरे तुम्ही पण खूपच आम्हाला दिलं. आणि फास्ट दिलं, म्हणजे मला जे खूपच. सोप्या भाषेत देता येईल ते सगळं देऊन म्हणजे टाकलं. सोप्या नाही, भाषेत. छान दिलं छान दिलं अगदी खूप थँक्यू हो मॅडम. लोकांना सर. सुद्धा त्यामुळे खूप अशी आवडणार आहे प्रसन्न एकदम. वाटतंय सर तुमच्या हो सर. भाषेत. थँक्यू. अशा म्हणजे प्रसन्न वाटतंय अगदी. हो नक्की. बरोबर आहे अगदी खूप छान वाटलं. राईट. आणि इच्छा मला म्हणजे अगदी तीव्रतेने अशी वाटते की नाही आपण लगेच शिकलं पाहिजे. अगदी 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 मस्त ह्या आहे. बरोबर. गोष्टी आणि अहो अ, तुम्हाला 1 मिनिट प्रेडिक्शन आहे ना. हो ना. जस्त बघायचं तुमच्या राशी दशीपासून अमात्यकारक 9, 10, 11 आलाय का, तुमचं प्रमोशन होणार, स्टॅम्प मारून द्यायचं आणि होतच. पण सर अमात्यकारक आरूढ जर का राशी लग्नाच्या दशेपासून 10वा आला की झालं करिअर बिल्ड. हो, 11वा आला की लाभ बरोबर आहे. मिळाला त्याच्यात. आरूढ लग्नाच्या व्यवस्थानात बरेच ग्रह असतील तर काय करायचं त्याचं? आरूढ लग्नाच्या व्यवस्थानात बरेच ग्रह असतील तर शुभ असतील तर त्यातल्या त्यात बरे. वाईट असतील तर आपल्याला मग त्याचं रिव्हर्सिंग आरूढ एक नावाची कन्सेप्ट आहे, ती 1-2 मिनिटात सांगतो. शनी असेल ना तर गुरुकडे जायचं. बर. शनी हा कंजूस आहे आणि गुरु दानशूर आहे. हो. म्हणजे दानं करायची. अच्छा आरूढ अच्छा लग्नात अच्छा. जरी शनी असेल, तुम्हाला जर काही इमेज तुमची शनीची असेल, लोक तुम्हाला कंजूस समजत असतील किंवा तुमच्याबद्दल असं हा असंच आहे तसं, तर त्याला गुरुचं एक्झॅक्टली ऑपोजिट ग्रह कोण आहे बघा, दानशूर. गुरु आहे ना, दानं करायची. बर आरूढ बर. लग्नात जर का मंगळ असेल तर तुम्हाला अग्रेसिव्ह, चिडका बिब्बा सगळे म्हणणार. बुधाकडे जायचं, बुध सबमिसिव्ह. अच्छा. नारायण भक्ती, विष्णवे नमः. अरे वा अरे वा कळलं अरे वा. का? इतकं सिंपल. राहू असेल तर केतूकडे जायचं. कारण बर. राहूला नुसतंच क्या प्लॅनिंग आहे, एक्झिक्युशन नाहीये काही. हम्म. हो नुसतं हो प्लॅनिंग काय करतो म्हणायचं, एक्झिक्युशन कर काहीतरी. आणि केतू म्हणजे गणेश. हो. हा. कळलं का? आणि केतू असेल तर मिस्टेक्स करतो सारख्या. हम्म. केतू इज मिस्टेक्स. आणि म्हणजे आरूढ लग्नात मग राहूकडे जातो कोणी दुर्गा. हा सिंपल पण आहे. आणि सर जे बेनिफिकला नका करू रिमेडी, तर चांगला आहे ना अच्छा त्यातल्या त्यात. हा. नाही नाही पण मॅलेफिक आता असेल तर रिमेडी कर. आरूढ लग्नात कोणीच नाहीये तर अशी आरूढ लग्नाचा स्वामी बघायचा आणि हा त्याच्यावर कोणाच्या दृष्ट्यात, पहिलं दृष्ट्या बघायच्या. अच्छा आपल्याला सांगितलं चरस्थिराला बघतात. मग हो आता हो तुमचं आरूढ लग्न जर का एक आकड्यात असेल तर 2, 5, 8, 2चं नाही, 5 आणि 8 आणि 11 मधलं. कारण बाजूची राशी कधीच दृष्टी देत नाही. ऍडजेसंट हम्म. राशी नाही देत दृष्टी जेमिनीमध्ये. म्हणजे ते पण आता हा, माहिती म्हणजे करून 5, घ्यायला 8, पाहिजे. 5, 8 आणि 11 या स्थिर राशी आहेत. त्याच्यात घसलेले ग्रह तुमचं फील्ड असतं. आरूढ लग्नावर बघा कोण कोण बघते तुमचं 5, 8, 11 पासून. जर का मेष असेल तर तर तुमची आम्ही कुठली आता आहे बघ. तुमच्याकडे येतोच, महिला ज्योतिर्लिंग तुमच्याकडे नक्की येणार. नक्की. आणि क्लासरूम बोर्डवरती घेतला ना तर जास्त समजेल हा. ऑनलाईन करेक्ट करेक्ट पेक्षा. करेक्ट. ठीक आहे. अच्छा सर, हो, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. व्याख्यान दिलं. स्मिता मॅडमचं महिला काय म्हणणं? ज्योतिर्लिंग धन्यवाद सर. थँक्यू अतिशय खूप आभारी. सुंदर. खूपच छान झालं. हो हो, ओके. स्मिता मॅडम काय चांगलंच सांगणार का काय वेगळं सांगणार? ते आमचे गुरु आहेत. हो. गुरुचे शब्द आम्हाला जास्त म्हणणे. खरंय टॅरो खरंय टॅरो गुरु आहेत खरंय. त्या माझ्या. येस येस बरोबर आहे. येस. हम्म, तेच ना. चालेल. तेच. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद खूप छान वाटलं सर. हो हो, थँक्यू. नमस्ते. नमस्ते.